आजीला सोनं टाकून तुम्ही मशीन घेतलं. आजीला कॅन्सर आहे सर. तिच्या जवळजवळ 8 ते 9 केमो सायकल झाल्या. किती रुपये खर्च केले तर सर? इन्शुरन्स सोडून 12 लाख रुपये खर्च झाला. इन्शुरन्स कव्हरेज 10 लाखाचं होतं, ते एक्सपायर होऊन संपून 12 लाख रुपये. 22 लाख ज्या कुटुंबाने खर्च केलेत ना त्यांना 2-2.5 लाख काहीच नाही वाटणार, राईट ऑर रॉंग? पण ज्या कुटुंबांनी खर्च पाहिले नाहीत ना त्यांना हे मशीन महाग वाटणार. काय सर, बरोबर ना? यश बरोबर आहे, वाटतं यश. कारण की डिसिजन एवढ्या फास्ट घेण्याचं कारण तुम्हाला असं वाटलं की खरंच आजी कुठलीच तलब नसताना आजीच्या अंगात जर कॅन्सर गेलाय तर कॅन्सर कुठून पण येऊ शकतो आपल्या घरात, कोरोना. बरोबर. म्हणजे सर ह्यांना डेमॉन्स्ट्रेशन मी डिस्कस केलं होतं यशला आणि त्यांना. त्यांनी बघितलं डेमॉन्स्ट्रेशन. बघितल्यानंतर त्यांना घरी जाऊन आईला सांगितल्यावर आईला जेव्हा दाखवलं डेमॉन्स्ट्रेशन तर मला असं वाटत होतं की 7-8 दिवसात घेतील मशीन, कारण असं काही पैसा पाण्याचा लई प्रॉब्लेम नाहीये, तर हे करतील मॅनेज 7-8 दिवसात. आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही डिसिजन घ्या, पण म्हणजे यशच्या आईचा फोन आला की नाही सर आताच मशीन घ्यायचं आपल्याला, आम्हाला लगेच ऑर्डर टाकायची. चालेल सर, अशा सिच्युएशन आता यश सरासरी काय झाल्या पाहिजेत. अशा सिच्युएशन आहेत सर की अचानक कळतं माणसाला ऍडमिट केल्यावर 4th स्टेजला कॅन्सर गेलाय. म्हणजे बघा अशा वेळेस चान्सच नाही राहत वाचवायला माणसाला. कसं राहणार? मग भगवंताने तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत इन्फॉर्मेशन आणली आहे ना, आमच्यापर्यंत पण आणली ना, आम्ही लगेच बसवलं पाहिजे. बघा माझ्याकडे एवढ्या दिवसापासून पैसे आहेत पण मला माहिती नव्हतं या प्राण्याबद्दल. मग आयुष्यामध्ये तुम्ही आता AI पण वापरायला लागले, ChatGPT वापरायला लागले. मी तर ChatGPTला महिन्याला 2000 घालतोय. म्हणजे माझे सोशल मीडिया जे मंथली आमचे जे पेड व्हर्जन वापरतो कमीत कमी 40-50 हजार रुपये जातात माझे मंथली टेक्नॉलॉजी वापरायला महिन्याला भाडं. म्हणजे झूम तर जेव्हापासून आले तेव्हापासून त्या झूमवर 10-12 लाख रुपये घातले. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही जर यूज करत असतात तर रोज शरीरात जाणारं पाणी जर ते राईट नाही गेलं तर फार मोठे इश्यू तयार होऊ शकतात. म्हणून बघा ना अजित सर बघा, यश सर बघा, यशचं वय तर मला वाटतं फार कमी वय आहे. मला वाटतं 22-23 वय असं यशचं. येस सर. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. इथं वैशाली राऊत. ओके, वैशाली राऊत मॅडम. नमस्ते सर. मी तर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितले, दोन्ही पण व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर आपलं डेमॉन्स्ट्रेशन झालं स्वारगेटला योगेश सरांनी ठरवलेलं. त्याच्यामध्ये मला एक डेमो इतका आवडला सर, कारण मी स्वतः गो अर्क घेत होते आणि तो घेताना 5-10 मिली घेताना आपल्याला किती त्रास होतो हे मी स्वतः बघते. आज 4-6 महिने मी घेतेय, कारण मला तो पित्ताशयाच्या खड्याचा त्रास होता. आपल्या 5 डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते, पण आपल्या मॅडमने, देवयानी मॅडमने जे आपल्याला दिलं प्रोडक्ट्स ते मी घेतले आणि ते अजून पण मी घेतेय. आणि जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन बघताना pH लेवल आपल्या गोअर्कचा आणि पाण्याचा हा एकच आहे हे जेव्हा मला समजलं तेव्हा म्हटलं नाही, पाणी आज आपल्यासाठी अमृत आहे आणि ते घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, माझे सासरे जवळजवळ 15 दिवस ऍडमिट होते ICU ला आणि खर्च भरपूर झालेला आहे, पॅरालिसिस झालेला आहे त्यांना. आतापर्यंत 3-4 लाखापर्यंत गेलेला असेल. मग पैसे होते का मॅनेज करायला? त्यापेक्षा पण 4-5 लाख, म्हणजे कोरोनाच्या पिरियड मध्ये त्यांना तो पॅरालिसिस झालेला आहे, ते आतापर्यंत त्यांचं चालूच आहे. पैसे होते मॅनेज केले मॅडम? पैसे माझ्याकडे आता सर पैसे नव्हते. मी कालच, म्हणजे घरामध्ये माहित नाहीये, मिस्टरांना सांगितलं की हे मशीन आपल्याला घ्यायचंय. तर म्हटले कशाला, तुम्ही इकडे पुण्यामध्ये आम्ही तिकडे. तर म्हटलं आई दादा आहेत त्यांना बरं नाहीये आणि आज आपल्याला ते पाहिजे. आता जवळजवळ 19 वर्षाचे माझे सासरे आहेत, पण आज ते आहेत तर आमचं घर जिवंत आहे. आज त्यांच्यामुळे आपल्या घराचा दरवाजा उघडा आहे, तर ते पाहिजेत मला. आणि तरी त्यांचं अजून म्हणणं आहे की तो काय घ्यायचं नाहीये, खूप प्रॉब्लेम आहेत पैशांचे, घरामध्ये खूप खर्च आहे, जरा केस कोर्ट कचेरी चालू आहे, 10-12 लाखाचा खर्च आहे. तर आता पण ते नाहीच म्हणतायत, अजून पण मी सांगितलेलं नाहीये. मी आता ऑर्डर करेन. मी ऑर्डर केलेली आहे, म्हणजे आता रात्री पडेल माझी ऑर्डर. मेसेज सोडलेला आहे ग्रुपला सरांनी. आणि काल मी जाऊन ह्याला आपल्या माझ्या 2 बँगल्स 2 तोळ्याच्या मी ठेवलेल्या आहेत. बघा आज मला असं वाटतं आपल्या आयुष्यात सोनं ही लई मोठी गोष्ट आहे. प्रॉपर्टी गुंठा लई मोठी गोष्ट आहे. पण ती प्रॉपर्टी भोगण्यासाठी जिवंतच नाही राहिले माणसं. तुम्ही सोन्याचं करणार काय? आणि ते सोनं तुम्ही 365 दिवसात हार्डली 4-5 वेळा घालतात माणसं, बरोबर ना? येस सर. येस सर. आणि घालणं होतच नाही, आणि ठेवून म्हणतात. बरोबर आहे.
चालेल. टाळ्या झाल्या मॅडम. चलो ग्रेट मॅडम, ग्रेट ग्रेट ग्रेट. प्राची मॅडम बोला. नमस्कार सर. मी ना ऍक्च्युली पाण्याचा डेमो बघितला होता तानाजी सरांच्या घरी, पण इव्हन परत आपला 18 फेब्रुवारीला जो सेशन झालं होतं, मीटिंग झालं होतं, तिथे पण बघितलं होतं. जेव्हा तो मेन डेमॉन्स्ट्रेशन मला कुठला आवडला तो म्हणजे जो सचिन सरांनी स्ट्रॉ घेऊन तिथे आपण लाईव्ह करून बघितलेलं, तेव्हा समजलं की ते पाणी किती ऍसिडिक आहे. पण थोडा तरी पण ट्रस्ट नव्हता. दुसऱ्या दिवशी परत तानाजी सरांकडे गेलो. तानाजी सरांनी 2-3 वेळा सगळ्यांचे जेव्हा डेमो दाखवले, सगळे डेमो बघितले आणि तेव्हा ट्रस्ट बसलं की खूप इम्पॉर्टंट आहे पाणी. अजून एक गोष्ट सांगेन सर, माझे जे दीर आहेत ते 19 तारखेला सर ते एक्सपायर झाले ऍक्च्युली. त्यांना ब्लड कॅन्सर असल्यामुळे. सर फक्त 36 इयर्स एज आहे. म्हणजे आम्ही 40 lakhs रुपये खर्च केला तरी सर त्यांना नाही वाचवू शकते. त्यांना आता मी काही तिथेच गावाला आहे. तलप वगैरे होते मॅडम त्यांना काही ऍडिक्शन? नाही सर, काहीच कसलंच व्यसन नाही, कसलंच म्हणजे कसलंच नाही. तंबाखूचं नाही, दारू नाही, सिगरेट नाही, काही नाही सर. 40 lakhs खर्च करूनही आमचा माणूस नाही वाचलेला आहे. तेव्हा रिअलाइज झालं की पाणी खूप इम्पॉर्टंट आहे सर. जसं समजलं नाही मी लगेच माझं लग्नातलं मंगळसूत्र सर घाण ठेवलंय आणि बुक करून टाकलं मी सर आयुर्वेद. त्यांच्या पाठीमागं कोण कोण आहे मॅडम? मुलं वगैरे, पत्नी? हा सर, एक वाईफ आहे, म्हणजे वाईफ आहे, मुलगा 4 वर्षाचा आहे, आई वडील आहे आणि छोटा भाऊ पण आहे सर. आणि 40 लाख रुपये खर्च केलेत. येस सर. येस सर. फोर्टिस हॉस्पिटलला मुलुंडला ऍडमिट होते मुंबईला. बघा सगळेजण ऐका, हा विषय बिझनेसचा बिलकुल नाहीये, हा विषय प्रोडक्ट विकण्याचा बिलकुल नाहीये, हा विषय लोकांना मदत करण्याचा आहे. लक्षात येते का तुमच्या? येस सर. आपल्याकडे 250 प्रोडक्ट आहेत बिझनेस करायला, आहे का नाही येतं? येस. पण तुम्ही आम्हाला पाहिजेत ना लाईफ लॉंग आमच्यासोबत, का नाही पाहिजेत? येस सर. येस. मग आज आपण म्हणतो एक बकरं कापलं जातंय ताने सर, दुसरा नंबर दुसऱ्या बकऱ्याचा आहे. बरोबर सर. म्हणजे त्या बकऱ्याला काढताना त्याचं रक्त बाहेर येऊ राहिलंय आणि दुसरा बकरं त्या रक्तापासलं गवत खाऊ राहिलाय. म्हणजे ऍक्शन लोकांच्या लाईफमध्ये, लोकांच्या अनुभवातून आपण शिकलो पाहिजे. कोरोना जेव्हा तुम्हाला झाला नव्हता, तुम्ही कोरोनापासून काळजी घेतली का नाही? आपल्याला होऊ शकतो बाबा, घेतली होती नव्हती? हो सर. मग आता सध्याला आपल्याला काळजी घ्यायची वेळ आली आहे, कारण की आजच्या कंडिशनला कॉम्प्लिकेशन आहेत. 100 वर्षासाठी शरीर दिलंय, पण अज्ञानपणामुळं याला काळजी न घेतल्यामुळं हे शरीर, हे जे मशीन आहे ना शरीर म्हणून, हे तुमचं युजच होत नाही, आजारी पडत चाललंय. म्हणून हा विषय फार महत्वाचा आहे. तर मॅडमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅडमने इमोशनल पण झाल्या आणि एवढा डेअरिंग केली. आणि मॅडम, जसं तुमच्या परिवारात दुःख आलं, असंच लोकांच्या परिवारात दुःख नाही येण्यासाठी आयुर्वेद लोकांच्या घरात पोहोचवलं पाहिजे तुम्ही शेकडो. येस सर. येस. ग्रेट ग्रेट. नेक्स्ट मधुकर जाधव सर बोला. तुम्हाला अनम्यूट केलंय ऑलरेडी, मेसेज आला असेल, चेक करा. येस सर. येस सर. हा, का घेतलं आणि कसं घेतलं हेच एक्सप्लेन करायचंय, फास्ट क्विक. भरपूर हात वर आहेत, आपल्याला जास्त लोकांना ऐकायचं, जास्त स्टोरी न सांगता शॉर्ट मध्ये बोलायचं. तर मी मुंबईवरून बोलतोय. मी आत्ताच मशीन घेतलं आणि ते पाणी पण मी पिलं आहे. का घेतलं आणि कसं घेतलं सर? पैसे होते का घेताना? पैसे नव्हते. पैसे मग मिसेसला सोनं घेण्यासाठी मी पैसे साताऱ्यामध्ये हे केलेले, बुक केलेले सोनं. पण ते सोनं न घेता आम्ही विचार केला की आपल्याला इम्पॉर्टंट मशीन आहे, कारण माझे हेल्थसाठी लहान मिसेसला पण भरपूर आजार व्हायचा. माझे वडील आता 95 वर्षाचे आहेत. त्यांना 3 वेळा अटॅक येऊन गेलाय. 2015 मी त्यांचं ऑपरेशन केलंय. आम्ही दोघांनी त्यांच्यासाठी भरपूर दवाखान्याच्या फेऱ्या घातल्यात. मला जेव्हा समजलं हे डेमो मी बघितला, मग मिसेसला पण मी विचारलं नाही की काय करायचं म्हणून, फक्त तिने सांगितलं की हे मशीन आपल्याला घ्यायचे म्हणून. जाधव सर, आतापर्यंत हॉस्पिटलला किती पैसे गेलेत मागच्या 10-15 वर्षात? 10-12 लाख रुपये तरी गेले असतील. माझे मिलिटरीचं सर्व्हिस मी 10 दिवस ट्रेनिंग केलं. वडिलांना अटॅक आला तर मी रिटर्न आलो तेवढ्यासाठी. अरे बाप, चलो टाळायला पाहिजे सरांसाठी. सरांनी पण सोऱ्याचे पैसे मॅनेज करून प्रोडक्ट घेतलंय. चलो नेक्स्ट पर्सनकडे जाऊया. घे मॅडम. नवीन लोकांच्या आनंद उतारा आपण जरा. येस सर. यस सर. म्हणजे माझ्या वडिलांना आहे ना बीपीचा त्रास आहे, माझ्या आईला पण शुगर आहे, माझ्या वहिनीला कॅन्सर आहे, माझ्या भावाला मूळव्याधाचा त्रास आहे. आणि मार्केटमध्ये जेव्हा फील्डमध्ये जाते ना, तेव्हा एकदम छोट्या मुलांना इन्सुलिन चालू आहे. हे जेव्हा बघितलं, किती वर्षाच्या मुलाला बघितलं मॅडम इन्सुलिन तुम्ही? 1.5 महिन्याच्या बाळाला, म्हणजे जन्मताच इन्सुलिन चालू आहे. म्हणजे ही पण कंडिशन मी मार्केटमध्ये बघितली.
आणि मला पण मणक्यामध्ये 2 गॅप असल्यामुळं म्हटलं अरे, आणि मी जेव्हा तेलाचा डेमो बघितला ना सर, म्हटलं नाही बस मला आता घेऊनच टाकायचंय, कारण कशाला आता बघा. तेलाचा डेमो काय करतो मॅडम, कारण की लुब्रिकेटचं काम करतो. तुम्ही जे फॅट खातात, गुड बदाम खातात, काजू खातात, घी खातात, जे चिकणे चोपडे पदार्थ खातात, ते शरीराच्या आपले जॉईंटला लुब्रिकंट म्हणजे ऑइलिंग करायचं काम करतात. पण आपलं डायजेशन प्रॉपरली न झाल्यामुळे शरीरामध्ये तिकडे ते पोहोचतच नाहीये. मग कोणाचं कंबर दुखतंय, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचा कोपरा, कोणाचा खांदा, आणि मग MRI करा, हे करा, ते करा, असे 2-3 लाख घालतात. पण आता अवेअरनेस करण्याची गरज आहे. येस सर, 2 लाख रुपये खर्च सांगितला होता. म्हटलं 2 लाख रुपये मणक्यामध्ये सगळे टाकून घ्यायची आणि आयुष्यभर दुखणं काढण्यापेक्षा म्हटलं आपण 1.5 लाखाची मशीन असली. नाही, गोल्ड लोन केलं सर मी. म्हणजे मला वाटतं इथून पुढे 100 म्हणले 70 लोक सोनं टाकूनच बसून घेतील काय ना बाबा. काय आलं पाहिजे मॅडम साठी, प्राऊड ऑफ यू मॅडम. म्हणजे आपण खरंच लोकांच्या माइंड मधलं ना पोरांनो, गुंठा, LIC, FD, पॉलिसी, इन्व्हेस्टमेंट हे काढून आहे ना, लॅबिलिटी फ्री लाईफ. मला वाटते मशीन जाणं गरजेचं आहे लोकांना, प्रायोरिटी लेवल. काय वाटतं? आणि ठाणे सर हेच लोक आहेत हॉस्पिटलमध्ये स्वतःचं सोनं, बहिणीचं सोनं, सासू सोनं, आईचं सोनं, सगळ्याच सोनं टाकतात. इव्हन व्याजाने काढतात, क्रेडिट कार्ड मारतात. फक्त इथंच मशीन घेताना टेन्शन येतं त्यांना. असं वाटतं काय मोठा तीर मारलाय भाऊ. डॉक्टरांच्या माड्यावर तर तुम्ही किती पैसे घातले आतापर्यंत? अरे बघा किती पैसे घातलेत, आणि तो लोक इमोशनल होते. बरं तुम्ही पैसे नाही कमवले, तुमची चूक आहे ना. तुमच्या बॉडीला तुम्ही नीट नाही वापरायले. मार्केटमध्ये असे लोक आहेत लाखो करोडो काही नाही येत, ते रोज लाखो रुपये कमवतात. तुम्ही कमवत नाहीयेत, हा प्रॉब्लेम तुमचा आहे. पण आता जगायचं असेल तर चांगलं पाणी पिवावं लागेल. येस तारे सर. येस, मुंडे मॅडम बोला. नमस्ते सर. मी त्या दिवशी सांगितलं तसं माझ्या लक्षात आलं की सोन्यापेक्षा किमती माझ्या परिवाराचं आयुष्य आहे, त्याच्यामुळे मी गोल्ड ठेवलं 1.5 तोळा आणि मी आयनायझर बुक केलं सर. येईल माझं उद्या. ग्रेट 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 ग्रेट. मॅडम साठी एकदा क्लॅपिंग करूया आपण. चला नेक्स्ट पर्सन विजय शिंदे सर बोला. का मशीन घेतलं सर आणि कसं घेतलं याच्यावरती डिस्कशन करायचंय. शॉर्ट मध्ये स्टोरी सांगायची. येस सर. मी आता बघितलंय म्हणजे बरेचशा लोकांनी सोनं ठेवून, तुम्ही गोल्ड लोन करून किंवा जो व्हिडिओ बंद करून बोला सर. व्हिडिओ बंद करून बोला. येस सर. माझ्याकडे जवळपास सध्या आता 40 लाखाचं लोन आहे. आता बांधकाम केलंय, त्यामुळे 1ही रुपया बॅलन्स नाहीये. गोल्ड पण नाहीये, कारण गोल्ड पूर्ण घरामध्ये घातलंय. पण मशीन घेणं गरजेचं होतं, कारण 10 वर्ष मी वडिलांचं डायलिसिस बघितलं. 10 वर्षामध्ये नियर अबाउट 25 ते 27 लाख रुपये खर्च झाले. कोरोनामध्ये वडील गेले. आणि हे मशीन किती फायदेशीर आहे आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी. 11 लोकांची फॅमिली सर माझी. मला ते म्हणजे IBO मध्ये जेव्हा मी डेमॉन्स्ट्रेशन बघितलं अमोल सरांचं, त्याच दिवशी ठरवलं की आपल्याला घ्यायचंय. पण घ्यायचं कसं फार टेन्शन मध्ये होतो. शेवटी PF काढला. PF सुद्धा माझा 1 लाख रुपयेच निघाला. एवढे 22 वर्ष सर्व्हिस करूनही आज माझ्याकडे PF 1 लाख रुपयेच निघाला. उरलेले पैसे असे तसे ऍडजस्ट केले आणि मशीन घेतलंय सर. आज मशीन घरी येऊन जवळपास 8 दिवस होऊन गेले. अगदी मस्त फील होतंय, एनर्जेटिक फील होत आहे. म्हणजे टच केलं, पाणी घेताना असं वाटत असेल भारी पाणी पितोय आपण, रिच पाणी पितोय, है ना. यस सर, यस सर. ग्रेट ग्रेट. फिट मधले असल्यापासून मला म्हणजे पाण्याचं महत्व काय हे माहितीच होतं. फक्त डेअरिंग होत नव्हती की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची, कारण मी अदर आपल्या कंपनीचं नव्हतं, ही ॲड्रस कंपनी अगोदर कधी ऐकलेली नव्हती. अदर जपनीज कंपनीचं ऐकलेलं होतं. 4-5 लाखाचे डिव्हाइस होते. पण आपलं एवढं स्वस्त मशीन आल्याच्या नंतर मी पटकन डिसिजन घेतला. फक्त पैसे ऍडजस्ट करायला टाइम गेला. वा, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन सर, अभिनंदन तुमचं. आणि मला असं वाटतं बघा, इथं काही लोक आहेत ज्यांनी तुम्ही बघितलं असेल त्यांच्या घरामध्ये काही ना काही हॉस्पिटल बद्दल खर्च झाले, त्यांना हे मशीन घ्यावंच असं वाटतं. पण मला असं वाटतं ज्यांच्या घरात काहीच हॉस्पिटलचा खर्च वगैरे नाही ना, आपण अगोदरच शहाणं झालेलं बरं. जसं म्हणतो ना आपण, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर आजार नाहीये ना घरामध्ये तर आताच मशीन बसवा, म्हणजे आजारच होणार नाही. त्या अँगलनी बघणं गरजेचं आहे आपण. चला ग्रेट. म्हणजे जवळपास 10 वर्ष वडिलांचं डायलिसिस. त्या वर्षामध्ये असं जाणवलं की प्रॉपर जर आपण ट्रीटमेंट घेतली असती किंवा प्रॉपर आपलं खानपान राहिलं असतं, ही वेळ आलीच नसते. वा वा वा, ग्रेट. छान सर डिसिजन घेतलाय तुम्ही. आणि मला असं वाटतं तुम्ही आता हे अवेअरनेस करण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी आयनायझर बऱ्याच लोकांच्या घरात, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये जाण्यासाठी काम केलं पाहिजे.
चलो थँक्यू. Yes. प्रज्ञा शिंदे मॅडम बोला. येस सर. खरं तर आयोनायझर प्रोडक्ट लॉन्च झाल्यानंतर मी असा विचार करत होते की घेऊ नंतर पण केरळ ट्रिपला आल्यानंतर महागुरूंचा जो शेवटच्या दिवशी टॉक झाला, सेशन झालं, त्याच्यानंतर म्हटलं की नाही आता घ्यायचं तर ह्या महिन्यातच घ्यायचंय. तर म्हणजे पैशाची ऍडजस्टमेंट होती, पण घ्यायचं कारण मेन म्हणजे असं की अन्न, हवा, पाणी हे जर बेसिक गरजा आहेत आपल्या, तर मग जे बेसिक गरजा पण क्वालिटीच्या पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की फॅमिलीच्या हेल्थसाठी मी हे घेतलंय आणि आपली फॅमिलीचं हेल्थ जर चांगलं असेल तर आपण जे काही काम करतोय ते व्यवस्थित करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे पैसे होते मॅडम तुमच्याकडे ऑलरेडी? हो, पैसे होतेत आणि असताना पण तुम्हाला असं वाटलं की पण असे कुठले मुद्दे क्लिक झाले ज्याच्यामुळे वाटलं घेतलंच पाहिजे मशीन? फॅमिली हेल्थ सगळ्यात महत्वाची. त्याच्यानंतर मी युट्यूबला आणि आपले सगळे लीडरचे जे व्हिडिओ आहेत ते पण पाहिले आणि सरांचं जवळ सेशन झालं महागुरूंचं, ते पण मी त्यावेळेस डिसिजन घेतला की नाही आता घ्यायचं म्हणजे घ्यायचं. तर मग आता येते आयोनायझर मॅक्स घेतलं. ग्रेट, अभिनंदन मॅडम तुमचं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. इथं श्रीकृष्ण सर आहेत, त्यांना ऐकूया आपण. येस, शॉर्ट मध्ये बोला म्हणजे मॅक्झिमम लोकांना कव्हर करू आपण. श्रीकृष्ण सर अनम्यूट करा तुम्ही. आणि मशीन का घेतलं? हॅलो सर, मला आपले मशीन यायच्या आधी 4 ते 5 वर्षापासून अल्कलाईन वॉटर माहित होतं. आवाज येतोय माझा? येस येस येस. येस येस येतोय. मी 4 वर्षापूर्वी अल्कलाईन वॉटर घ्यायचं माझं फार फायनल झालं, पण मला 4 लाख रुपये किंमत असल्यामुळं मिसेसनी घेऊन दिलं नाही. पण ह्या 3 वर्षामध्ये जवळपास 15 ते 16 लाख रुपये माझे हॉस्पिटलला गेले. अरे बापरे. तर ज्या दिवशी लॉन्च झाला आपलं 2 तारखेला, सर मी एवढी ऍडजस्टमेंट केली की माझं डिसेंबरचं पेमेंट, जानेवारीचं पेमेंट 1 लाख रुपये मी तसेच ठेवले, 1 रुपया न खर्च करता. आणि भावाचा माझा प्रॉब्लेम असा होता की आजपर्यंत तो महिन्यात 4 वेळा ऍडमिट होतो, पण कुठल्याही चेकअप केल्या तरी त्याचं रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात आणि पोटाचा प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी क्लिक झालं, मशीन आपली लॉन्च झाली, त्याच दिवशी ठरवलं आपल्याला इमिजिएट मशीन घ्यायची. पैसे कसे करू? सोनं नाणं आपल्याकडे काहीच नव्हतं ना, काही कुठली चान्सेस नाही. मार्केटमध्ये आपलं लॉकडाऊनच्या आधी खूप काही इश्यू झालेले, त्यामुळे आपल्याला पैसे कोण देणार नव्हतं. सर मलाच करावं लागेल हे मी ठरवलं आणि मी ते 1 लाख रुपये तसेच ठेवले आणि 65,000 रुपये भावाला म्हणलं तुझं क्रेडिट कार्ड दे मला. मी 65,000चं क्रेडिट कार्ड मारलं आणि मशीन केली. सर 8 दिवस झाले मी पाणी पितो, असं जबरदस्त फील होतंय ना. माझ्या मुलाचा स्टोनचा प्रॉब्लेम आहे, मला 2 वर्षापासून शुगर डिटेक्ट आहे आणि माझी 5 पायाची फूटचे ऑपरेशन झालेले आहेत. माझे पायाचे 5. वय किती आहे सर तुमचं? श्रीकृष्ण सर वय किती आहे? 54. बघा, आज श्रीकृष्ण सरांना 4 वर्षापूर्वी मशीन सांगितलं होतं आणि किती पैसे घातलेत. आज तुम्ही मार्केटमध्ये असे शेकडो हजारो लोक तुम्हाला भेटणार आहे बरं का, यांना मशीन सांगितलं नाही. फक्त मशीन महाग होतं आणि ते निर्णय नाही घेऊ शकले म्हणून त्यांनी मशीन नाही घेतलं. तर तुमच्यासाठी सेवा करण्यासाठी, मार्केटमध्ये लोकांना मदत करण्यासाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आली. तर हे मशीन आता माझी मिसेस आता बी म्हणत होती 1,65,000 एवढे कशाला घालायचे आणि पाण्यापासून काय होणार. मग तिला जेव्हा डेमो दाखवला पूर्णपणे आणि ऑफिसवरून, सर डेमोला मी 2 बॉटल घेऊन यायचो ना, 4 बॉटल आणायचो मी आणि ते फक्त मिसेसला प्यायला द्यायचो. आणि मिसेसचे कसे हिप जॉईंटचे आहे ना, गेल्या वर्षी 1 ऑपरेशन झाले आणि 12 वर्षापूर्वी 1 हिप जॉईंटचं ऑपरेशन, म्हणजे दोन्ही हिप जॉईंट चेंजेस आहे तिचे. मग तिचं जे हाडांचे प्रॉब्लेम सांगितले होते ना सर, 8 दिवसामध्ये आता मिसेस म्हणते तुम्ही डिसिजन घेतला तो योग्य आहे. श्रीकृष्ण सर मशीन बसवल्यानंतर आहे ना 2-3 दिवसात तुम्हाला पाणी पिताना फील व्हायला लागतं की तुम्ही जास्त पाणी प्यायला लागले, फ्रेश व्हायला लागले एकदम फास्ट मध्ये. सर आपली मशीन घेतल्याच्या आधी सांगतोय मी, ऑफिसचं पाणी 8 दिवस पिलोय. तर तिला आधीच घेतलाय, फक्त मला 65,000ची थँक्यू सर, थँक्यू. काय झालं पाहिजे सरांसाठी. नेक्स्ट पर्सन जाऊ डॉक्टर विलास गावडे सरांकडे. नमस्कार सर. हा गावडे सर, मशीन का घेतली? मशीन घेतली काय, स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपल्या घरात सगळे निरोगी, पण मार्केटमध्ये मी बरेचसे पेशंट बघतोय, बरेचसे लहान मुलं बघतोय, बऱ्याच लोकांना कॅन्सरवाली पेशंट बघतोय. तर त्याच्यासाठी परिवार निरोगी राहावा आणि आपल्या घरातले सगळे निरोगी राहिले
तर मी जगापुढे लोकांना निरोगी राहण्याचं प्रवचन देऊ शकतो. पण तुम्हाला असं वाटतं का की शरीरात आजार होण्याचे कारण पाणीचे सगळीकडे? डॉक्टर ह्या प्रोफेशन तुम्ही जे प्रॅक्टिस करता किती वर्ष झाले? आता कमीत कमी 13 वर्ष. 13 वर्षात तुम्हाला हे जाणवलं की पाणीच हे महत्वाचं लोकांकडे अज्ञान आहे? 100% पहिल्यापासून अभ्यास त्याच्यात होता. प्रत्येकांना हेच सांगत आलेलो की तुमच्या घरातलं पाणी जरा चेक करा. पण प्रत्येकाला औषधाची सवय लागलेली असते. आणि मला वाटतं गावडे साहेब तुमच्या पेशंटचे ऍटलिस्ट येणाऱ्या 2026 मध्ये 1000 पेशंटच्या घरी आयोजन जातील अपेक्षा तुमच्याकडून? 100% सर, 100%. 1 वर्षामध्ये 2000चं टार्गेट ठेवलेलं आहे. वा 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 वा, टाळ्या झाल्या पाहिजे सरासाठी. चला चालेल सर. 1 वर्षात 2000. नेक्स्ट तिथं वैष्णवी मॅडम आहेत तिथं. मॅडम अनम्यूटचा मेसेज आला सर तुम्हाला. नमस्कार सर. माझी जर आयुर्वेदाची हिस्ट्री सांगितली. मिस्टर 2018ला पॅरालाइज झाले. जवळजवळ 1.25 महिना ते ICU मध्ये व्हेंटिलेटरवरतीच होते. त्याच्यानंतर काय म्हणा जो योग असेल डॉक्टरांनी सांगितलेलं की आम्ही गॅरंटी देत नाही आणि आशाच्यातूनच ते वाचलेत. आज वारकरी संप्रदायाचा म्हणजे बराचसा पाठिंबा आहे या गोष्टीला, काहीतरी पॉझिटिव्हिटी म्हणा. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांना करोडो खर्च झाले. आणि ज्या वेळेला तुमचा व्हिडिओ बघितला त्यांनी स्वतःनीच व्हिडिओ बघितला. आत्तापर्यंत आपले प्रोडक्ट मॅडमकडे सुद्धा त्यांना भरपूर वेळा घेऊन गेलेले आहे, पण त्यांना पाहिजे तो रिझल्ट येत नव्हता. ॲसिडिक बॉडी असेल समथिंग. तर त्याच्यामुळे त्यांनी आपली ट्रीटमेंट तेवढी घेतली नाही. फक्त 2 म्हणजे वेदामृत आणि योगराज चालू आहे. अशातच त्यांनी आपला व्हिडिओ बघितला. मी आता म्हटलं प्रोडक्ट घेत नाही तर हे मला आयोनायझरला कशी काय संमती देतील. पण त्यांनी स्वतःहून मला ऑफिसमध्ये बोलवलं. बोलले पहिलं आपल्याला मशीन बुक कर. तर म्हटलं कसं पॉसिबल, कारण जस्ट आता पंढरपूरमध्ये आम्हाला जवळजवळ आमचा संप्रदाय मोठा असल्यामुळे त्यांना एक 10 गुंठे आम्हाला जागा घेणं गरजेचं होतं. आमची पहिली जागा गेली रोडमध्ये. तिथे ऑलरेडी सगळे पैसे गेलेले होते. म्हणे तुझे दागिने आहेत ना त्याच्यातलं मंगळसूत्र नाही तर जो काय हार वगैरे असेल तो काढ आणि पहिलं मला मशीन घेऊन दे. तर म्हटलं आत्ता कसं काय आवडतं तुम्ही म्हणजे स्वतःहून याच्यासाठी तयार झालात की म्हणजे दागिने आतापर्यंत एक पण दागिन्याला हात नव्हता लावून दिला. तर म्हणे नाही तुला जर मला वाचवायचं असेल ना तर हा पाणी खूप गरजेचं आहे. त्यांनी स्वतःहून मला परमिशन दिली. आणि आता वॉलेट माझं 1 लाखाचं ट्रान्झॅक्शनमुळं अर्ध वॉलेट आता ते पंढरपुरातून येतील. आज रात्रीपर्यंत येतील ते. मग ते मारून माझी ऑर्डर उद्या सकाळी डन होती. वा 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 वा, काय झालं पाहिजे मॅडम साठी. चला तर सर नेक्स्ट पर्सनला घ्या. ज्योती मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्कार. येस सर. क्विक सांगायचं मॅडम काय का घेतलं आणि कसं घेतलं? येस सर. 4.5 वर्षापूर्वी माझ्या सासूबाई वारल्या. त्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम होता सर. पूर्ण पोटातलं पाणी काढावं लागायचं. 8 दिवसांनी डायलिसिस करावं लागायचं. जहांगीरला ह्याला 4 ते 5 दवाखाने आम्ही मोठे फिरवले आहेत त्यांना. किती खर्च केला मॅडम हॉस्पिटलमध्ये? 5 ते 6 लाख रुपये सर. आणि इथून पुढे मला खर्च करायचं नाही माझ्या फॅमिलीला. माझ्या निरोगी आयुष्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी मी घेतलं आहे. आणि भरपूर 15 ते 20 आयोनायझर मी लॉन्च करणार आहे. प्रत्येक कुटुंबाला महिन्यात एका मी देणार आहे. वा वा, व्हेरी नाईस. काय झालं पाहिजे मॅडम साठी. चला नेक्स्ट पर्सन. सविता भूमकर मॅडम बोला. सविता भूमकर मॅडम. सर मी नमस्ते सर, पुण्याहून बोलते मी. आवाज येतोय का सर? येस येतोय. पुण्याहून बोलते मी. माझ्या सासूबाईंना पण वर्ष झालं दिनानाथला ट्रीटमेंट घेतात. ऑक्सिजन लेवल कमी, त्यामुळे ऑक्सिजन सारखं चालू ठेवायला लागायचं. मग सरांचा त्या दिवशी डेमो वगैरे बघितला आणि मी लगेच मग मशीन पण बुक केलेलं आहे. मी माझ्या गळ्यात म्हणजे सोनं मोडलं आणि किती खर्च झालाय हॉस्पिटलला खर्च किती केलाय? 3 लाख रुपये सर दिनानाथला. वाव. आणि आता बघा बरं म्हणून लगेच मशीन घेतलं की नको बाबा? घेतलं. त्यांना म्हणजे मशीन लावावंच लागते. ऑक्सिजन लेवल त्यांचा कमी होतो. पैसे होते का? नाही गळ्यातलं मोडलं. अरे बाप. चला. आणि माझी मुलं पण लहान आहेत त्यामुळं म्हणलं घ्यावं. टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या, कारण की तुम्ही घरात फार सुंदर आरोग्यदायी प्रोडक्ट आणले. चला नेक्स्ट इथं जाऊया आपण. इथं राजेंद्र पवार सर बसले. सर. हे मशीन सर मी ऑलरेडी आपलं मशीन लॉन्च झाल्यानंतरच घेतलं.
आता ऑलरेडी हॉस्पिटलला 5 का घेतलं होतं सर? का घेतलं? काय कारण? पर्पज एकच होता. जसं आता सगळ्यांनी भरपूर अनुभव सांगितले सर, तर भरपूर लोक आता आपल्या ह्याच्यात म्हणतात की विषयाची परीक्षा का घ्यायची, आणि हा विचार पहिला थॉट माझ्या डोक्यात आला की बाबा अडचणी आल्या तर बदलणारच आपण, पण अडचणी येऊच नाही म्हणून बदललं पाहिजे. आणि जसं मी म्हणतो की सोनं मोडून मी घेतलं, का तर मी सोनं बनवायला टाकलं होतं आणि मोडूनच घेतलं, पण सोनं मोडून सर प्लॅटिनम घेतलं. एवढा प्राऊड वाटतोय की माझ्या घरातले सगळे प्लॅटिनमचं पाणी रोज पितात आणि आयुष्यभर निरोगी राहणार इथून पुढे, आणि परत आजारीच नाही पडणार. माझ्या मुलीची सर 1.5 महिन्याची सर्दी फक्त 3 दिवसात या पाण्याने बरी झाली. मला वाटतं तुम्ही 1-2 लोकांना दिलेत वाटते मशीन. 7 लोकांना मशीन दिले सर, 15 लोक घेणार आहे. अरे बापरे, म्हणजे ह्याच महिन्यात 22 लोकांना मशीन दिले तुम्ही? येस सर, येस. अरे वाव, टाळ झाले पाहिजे राजन सरासाठी. ग्रेट, सुंदर. याला म्हणतात स्पार्क. स्वतःच्या घरात उजेड करायचा आणि लोकांच्या घरी जाऊन उजेड करायचा, त्यांचा अंधार मिटवायचा. फारच भारी. ग्रेट ग्रेट ग्रेट. चला गौतम सर बोला. नमस्कार सर, मी संभाजीनगरहून बोलतोय. सर मी आपल्या आता 18 तारखेला आलो होतो प्रोग्रामला आपल्या पुण्याच्या. तिथं डेमो बघितलं, तिथं ठरवलं घ्यायचंय, पण थोडेसे ऍडजस्टमेंट होत नव्हती. पण तिथून आल्यानंतर माझ्या मित्राला बोललो, मी अशा मीटिंगसाठी गेलो होतो म्हटलं, पण त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ऑलरेडी 10 वर्षापूर्वी केंगलचा डेमो बघितला होता. 10 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेस त्यांना त्याची प्राइस सांगितली होती 4.5 लाख रुपये. आणि हो, आणि माझं गुडलक असं की मी नेमकं सरांना व्हिडिओ कॉल केला, तानाजी सरांना, आणि त्यांना लाईव्ह डेमो दाखवला. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की याचा मेंटेनन्स किती. आणि मग माझ्या पण त्यावेळेस पूर्ण 100% 100 नाही 200% माझं ठरलंय की मला आता घ्यायचे. पण आणि आणखी गुडलक माझं असं झालं की माझी मी एक प्रॉपर्टी डील होती, नेमकी ती डील झाली शनिवारी. माझं रात्री 8:30-9 वाजता पैसे जमा झाले, मी लगेच ऑर्डर टाकून दिली. वाव, काय झालं पाहिजे. जरा बघा कुठून कुठं लिंक होतात बघा मार्केटमध्ये. जेव्हा एखादी गोष्ट गरजेची असते ना, देव राईट साथ द्यायला चालू करतो सगळीकडून. फक्त प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. राईट ऑर रॉंग? चला नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट पर्सन कडे इथं जाऊया. अमोल गडकरी. अमोल सरांसोबत बोलत आहे सर. अनम्यूट करा. हा सर, आम्ही कोल्हापूरवरून बोलतोय. मला तानाजी सर आणि कोमल मॅडम यांनी मला सजेस्ट केलं हे आयोनायझर. तर माझे हेल्थ इश्यू पहिले होते, मग तर मी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये मी असे घालवलेले आहेत. त्यामुळे हेल्थसाठी ही प्राइस आहे म्हटलं तर आयोनायझरची प्राइस म्हटलं तर नाही, काहीच नाहीये प्राइस. म्हणजे अमोल सर, रिसेंटली तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, रिसेंटली पैसे गेले, रिसेंटली तुम्हाला बिल दिसलं की 2.5-3 लाख रुपये. त्याच्यावर हे क्लॅरिटी येते की पैसे जातात हॉस्पिटलला, आणि त्याच्यामुळे मग डिसिजन घ्यायला फायदा झाला की लगेच आपण डिसिजन घेऊन मी लगेच ऑर्डर केलं. आता तुमचं ऑलरेडी मशीन इन्स्टॉल झालंय, तर पाणी पिताना कसं फिलिंग होतं तुम्हाला? पाणी बेस्ट आहे. त्याच्यातून आम्हा सर्वांना त्याचा बेनिफिट पण आता मिळायला लागलाय की जेणेकरून काय काय गोष्टी आपल्याला रेग्युलर पाणी आणि ह्या पाण्यामध्ये डिफरन्स जाणवतोय, लाईव्ह जाणवतोय तो. ग्रेट 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 ग्रेट. दुसरं थँक्यू कोमल मॅडम, थँक्यू तानाजी सर, कारण की हे डिव्हाइस आमच्या घरापर्यंत आल्यामुळे आमची सगळ्यांची हेल्थ तुमच्यामुळे बेस्ट राहणार आहे. चला चला चला, ग्रेट. अभिनंदन सर तुमचं, तुम्ही डिसिजन घेतल्याबद्दल. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. भास्कर बोरे सर बोला. हॅलो, अनम्यूट करा. नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगरहून बिलॉंग करतो सर. मी डिसाईड केलं होतं मशीन घ्यायची जेव्हा मी लास्ट टाइम पुण्याला आलतो, सरांचा प्रोग्राम बघितला, आणि आज रात्रीच मी ऑर्डर टाकतोय. पैसे सुद्धा अरेंज झालेले आहेत सर, पूर्ण 1,75,000 पूर्ण अरेंज करून सर मशीनचं ऑर्डर टाकतोय. आणि मशीन घेण्याचं कारण म्हणजे हेल्थच होतं. ऑलरेडी हेल्थ खूप खराब होती घरच्यांची, आईची, वडिलांची. आणि आणखीन एक नॉलेज आलं मला एक गोष्टीचं, सोनं वगैरे ना सर. आमचे पाहुणे म्हणतात की त्यांना सोनं घेतलं, सोनं कमवलं, असं कमवलं. तर सर मी मशीन मध्ये इन्व्हेस्ट करून आहे ना माझं फ्युचर घेतोय सर माझ्या हातामध्ये. वा 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 वा, ग्रेट. आणि कसे पैसे मॅनेज केले सर? सर आता वडिलांना इंटरेस्टनं पैसे काढून आणले सर, आणि काही नाही सर, पुढच्या महिन्यात मोठा चेक काढून सर ओके होऊन जाणार सर सगळे. बघा, जेव्हा क्लॅरिटी येते, सरांनी काय सांगितलं, हेल्थचे इश्यू आहे, समजलं,
इंटरेस्टने पैसे काढून पण मशीन घेतले. आणि असे अनेक एक्झाम्पल आहेत. म्हणजे तुम्ही आता ओव्हरऑल मीटिंग मध्ये ऐकलं असेल, काही लोकांकडे पैसे होते, अवेअरनेस आला, मशीन घेतलं. काही बऱ्याच लोकांकडे पैसे नव्हते, अवेअरनेस आला, कळलं का घ्यायचंय, मशीन घेतलं. येस ऑर नो? ग्रेट. अभिनंदन गौरव सर तुमचं. थँक्यू सर, थँक्यू. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. गबाले सर. थँक्यू सर. नाव नंदराज गबाले, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. सर, मशीनचा दिवस डेमो पाहिला ना, तेव्हा मला पहिल्यांदा प्रश्न पडला की आपलं आतापर्यंत माहीत का झालं नव्हतं. म्हणजे मी तर पेन पण वापरतो की मोबाईलला टच पण नाही करायचा, एवढं मी ह्याची काळजी करतो. आणि हे मशीन कसं समजलं नाही, म्हणजे माझ्या मिसेस म्हटलं की कमीत कमी अशोक सरला तरी कसं माहित नव्हतं एवढं गोष्ट. आणि जेव्हा मशीन आलं तसं ठरलं. मी सर ऑफिसवरनं कमीत कमी ना 6 ते 7 वेळा म्हणजे 4-4, 5-5 बॉटल घेऊन मनीषा मॅडम मी जायचं मला कसं वाटेल की 2 पोलीस अधिकारी बॉटल भरून ऑफिसवरनं बॉटल आणलं पाहिजे. आणि जेव्हा परदेशी सर मशीन बसलं घरी, आता रोज त्या 4-5 बॉटल घेऊन घरी कुठे जायचं असेल, बाकीच्या गोष्टी असेल तर बॉटल घेऊनच पाणी प्यायला जातो. आणि खूप जबरदस्त फील होतं सर. हेल्थ बाबत जर म्हणत होतं तर निश्चित प्रत्येक व्यक्तीला मी सजेस्ट करेल की इथून पुढच्या काळात म्हणजे काही करागर नको करू, पण अविनाश पाहिजे म्हणजे पाहिजे. गबाले सर, मला एक सांगायचं काय, जसं तुम्ही म्हणले की माहीत कसं नव्हतं, खरंच मला मी जी जिंदगी डेमोच पाहिला नव्हता. मला 2-4 वर्षापासून लोक म्हणजे आता मला भेटणं म्हणजे त्यांना मुश्किल होतं ना, अपॉइंटमेंटच भेटत नव्हते माझी. मला डेमो दाखवण्यासाठी लई लोक फॉलोअप घेत होते. सर तुम्ही एकदा डेमो पहा, आणि डेमो पाहिजे मला लाख रुपये द्यायला तयार झाले. ते किती रुपये सर? तुम्ही डेमो पहा, आम्ही तुम्हाला 1 लाख देतो. म्हणजे बघा किती कॉन्फिडन्स असेल त्यांचा, फॉलोअप घेणाऱ्या लोकांचा, की किती खतरनाक हे पाणी. म्हणजे आमचा डेमो तुम्ही अर्धा तास आम्हाला दाखवा, आम्ही तुमचे 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. तासाची किंमत मला द्यायला तयार झाली, तर मी तो डेमो पाहू नाही शकलो. म्हणजे मला आज फारच वाईट वाटतंय सर. खरं तर अज्ञान आहे ना माणसाला अंधारात ठेवतो. आणि हाच डेमो मला वाटतं 2-4 वर्षापूर्वी पाहायला भेटला असतं तर आतापर्यंत लाखो लोकांना आपण जीवनदान दिलं असतं, आरोग्य दिलं असतं. गॅरंटेड सर. पण ठीक आहे, लेट बट लेटच म्हणू शकतो आपण. लेट का पस्तावा रिग्रेट करून काय फायदा नाही, बरोबर ना? येस सर. सर गबाले सरांनी जेव्हा ऑर्डर टाकली ना सर, ऑर्डर टाकल्यानंतर सर तासाला फॉलोअप घेत होते, मशीन कुठे. म्हणजे एवढी एक्साइटमेंट म्हणण्यापेक्षा जे झालंय ना सर पाठीमागे, जसं मी म्हटलं की मी डेमो बघितल्यानंतर असं अक्षरशः वाटत होतं की विषच पितोय आपण आता नॉर्मल पाणी. झालंय सर. माझ्या आयुष्यात मला मी पहिली सायकल घेतली तेव्हा खुशी झाली, आणि पहिली स्विफ्ट गाडी घेतली तेव्हा लई खुशी झाली. त्याच्यानंतर 7-8 गाड्या आल्या, मर्सिडीज आली, आता नंतर मर्सिडीज 1.25 कोटीची मर्सिडीज आहे. मी खुश नाही. काय यार, दुनियादारीचे मटेरियल येतं, कुरिअर येतं, शॉपिंग येते, कंटाळा येतो उलट काढायचा. पण जेव्हा मशीनची ऑर्डर दिली तर मी वाट पाहत होतो कधी मशीन येणार पाणी पिण. म्हणजे एवढी म्हणतात ना, एक तडप असते ना, तडप. कारण की आपल्या शरीरात आपण नाही घाण टाकू शकत, सगळ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकतो. पण ही गोष्ट वांट नाही, गरज आहे, गरज. नेसेसरी प्रोडक्ट आहे आपल्यासाठी. येस सर, येस येस. थँक्यू सर. सर एक मिनिट. कालचा आपला प्रोग्राम झाला एसीएफ नंतर, तर माझं आता टार्गेट आहे लोकांना तर भेटायचं नाही, पण ज्या ठिकाणी ॲरो विकले जातात ना, पहिलं त्या ठिकाणी जायचं. आणि काल मी जो एसीएफ नंतर लगेच गेलो बावधनमध्ये, तर त्या सरांकडे 5,000 कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना सगळ्या डेमॉन्स्ट्रेशन सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि ते मला सर मी ऑलरेडी अशा सरांना फॉलो करूनच मी ट्रेनिंग देतो, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी करतोय. RMP मध्ये आमचं काम पण केलं होतं त्यांनी. त्यांचं पण मशीन डन झालं. तर इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी जिथून आरो विकले जातात ना, त्याच व्यक्तींना जर दाखवलं ना तर फास्ट लोकांपर्यंत पोहोचणार आहे, आणि आपण बाकी लोकांना नातेवाईकांपर्यंत पोहोचणार आहोत. मला एकच वाटतं तानाजी सर, जे पण हजबंड वाईफ पाहतात, खरंच जर तुम्हाला माहीत, तुम्ही जर जिथं पण असतात, 2026 आहे, माहीत नाही किती वर्षात म्हातारपण येणार आहे, किती वर्षात बेडवर यावं लागणार आहे, काही माहीत नाही की आपल्या शरीरात काय कुठं स्पार्क होऊ राहिला आहे. कारण की आज राईट न्यूट्रिशन बॉडीला देऊ नाही राहिलो आपण. त्याच्यामुळं सिरियस व्हा या प्रोडक्टविषयी. खरंच हे प्रोडक्ट्स तुम्ही विका, अगर नका विकू, पण स्वतःच्या परिवारासाठी हे प्रोडक्ट घेण्याची फार गरज आहे तुम्हाला सगळ्यांना. कारण की मी माझ्या 17 वर्षाच्या करिअरमध्ये कधीच प्रोडक्ट बद्दल बोललो नाही. बघितलं का नाही सर? कधी बघितलं मला आपल्या आकाशवाणाबद्दल बोलताना, एवढं बोलताना बघितलं? कधी नारे पेय, कधी प्रोटीन बद्दल बघितलं नाही सर. आम्ही तेच म्हणतोय, म्हणजे आम्हाला तुमच्याकडे बघून, म्हणजे तुम्ही ज्या लेवलला प्रॉडक्ट बद्दल सांगायला लागले, जसं म्हणतो ना आपण, याचा नोबल कॉज तुम्हाला दिसलाय. आणि आतापर्यंत प्रोडक्ट रिच कॅटेगरीमध्ये होतं, आपण याच्या प्राइस कमी करून इथपर्यंत जे आणलंय ना सर, मला असं वाटतं अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास आणि सनेज इंडियामध्ये सर रेकॉर्ड ब्रेक लोकांच्या घरामध्ये मशीन बसवणार. रेकॉर्ड ब्रेक का? गरीबाला अधिकार नाहीये का? सांगा मला, गरीबाला जगायचा अधिकार नाही का?
मग गरीब जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा गरीबाकडून पैसे घेत नाही का मोठे मोठे हॉस्पिटल लोक? सांगा तुम्ही मला. बरोबर सर. आणि गरीब आणि श्रीमंत मॅटर करत नाही, पण हॉस्पिटलला गेल्यानंतर आहे ना पैसे दिल्याशिवाय ट्रीटमेंटच होत नाही. नेक्स्ट जाऊ इथं काकडे मॅडम, भाग्यश्री मॅडम. सर थँक्यू सर. मायसेल्फ भाग्यश्री काकडे. जसं तुम्ही बोलताय ना सर, पैसा किंवा सर्व गोष्टी महत्वाच्या नाहीये, तर हेल्थ पण महत्वाची. आणि ऑलरेडी आपल्या प्रोडक्टनी आणि तर सगळ्या गोष्टी हेल्थ तर व्यवस्थित झालीच होती, पैसेही कमवले होते, पण कुठंतरी मनामध्ये किंतु परंतु होता. मशीन घेतली पाहिजे, नाही घेतली पाहिजे, बघू आधी सगळ्यांनी वापरल्यावर रिव्ह्यू काय येतात. पण ज्या दिवशी तुमचे युट्यूबचे 2 व्हिडिओज पाहिले आणि कंटिन्यू त्या गोष्टी ऐकत गेले, तिथं सर कुठंतरी प्रो घ्यायचं ठरवलं होतं. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी माइंडमध्ये ठरलं की नाही मॅक्सच घ्यायचंय. मग नंतर मी सरांचं चाललेलं नाही घेऊन घ्यायचं तर मॅक्सच घ्यावं, लाईफ लॉंग टेन्शनच राहिलं पाहिजे आपल्याला. राईट रॉंग? बरोबर. तर काकडे सरांचं आमची चर्चा झाल्यावर पैसे अरेंज केले होते प्रो फुकते. पण नंतर मी सर परत डिसिजन घेतला की नाही, मॅडम म्हणल्या बाबा 7 प्लेट मधला आणि 11 प्लेट मधला फरक काय. तिथून ठरवलं सर की काही मला मॅक्सच घ्यायचंय. आणि मॅक्स मशीन घेतल्याच्या नंतर सर ज्या दिवशी ओपनिंग करायचंय, जेवढा त्रास मला वाटतं सर आतापर्यंत कुणाला नसाल तेवढा त्रास मी तानाजी सरांना दिला होता. म्हणजे ओपनिंगच्या दिवशी असं होत होतं की कसं होईल काय होईल, पण सर्व गोष्टी सर ऑन दी स्पॉट झाल्या. आणि एवढं छान लेवलला 3 दिवस झाला आज आयोनायझरचं पाणी पितोय. तुम्ही किती लोकांना दिले का मॅडम मशीन? तुम्ही एखाद्या माणसाला दिली? येस सर दिले. किती लोकांना? मॅडमच्या मशीनच्या ओपनिंगला ना सर 70 ते 80 लोक होते ओपनिंगला. फुल गाडीतनं असं डोक्यावर घेऊन मशीन आणलेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण बनलाय. तर या 70-80 लोकांमध्ये सर गॅरंटी कमीत कमी 50 लोक तरी मशीन घेणार सर, गॅरंटेड. वा 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 वा. चलो काय झालं पाहिजे मॅडम साठी. चला आता हनुमंत दगडे सर. सर बोला. तुमच्या दुसऱ्या मोबाईलवरनं लेफ्ट व्हा सर. ओके सर. चला तोपर्यंत आवाज येईल. बोला सर. नमस्कार सर. तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून कनेक्ट व्हा, तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला घ्या. रेडमी 10 कोण आहे सर? व्हिडिओ ऑन करा. ज्यांनी हँड रेज केलेत ना त्यांनी आता व्हिडिओ ऑन करा, तरच तुम्हाला अनम्यूट करता येईल. हँड रेज खाली करून टाका, म्हणजे याच्यामुळे काय होईल आपल्याला प्रॉपर्टी. रेडमी 10. येस. ते आपल्याला इतकं काही जास्तच माग. मुलांना मीटिंग मध्ये बिलकुल बोलायला लावू नका आणि व्हिडिओ ऑन करून बोलावं लागेल ज्यांना पण बोलायचं असेल त्यांनी. ही मीटिंग फार सिरियस चाललेली आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारताना ऍडल्ट माणसानेच प्रश्न विचारावा या मीटिंगला. त्यानंतर इथं रेणुका मॅडम येतात. रेणुका मॅडम का बसवलं मशीन तुम्ही? मला हेल्थचे नाही का खूप प्रॉब्लेम बघितलेले होते जवळ होत्या, त्या एक्सपायर झालेल्या आहेत त्या पण, तर कॅन्सरच्या निमित्ताने. आणि बघा पैसा पण आपल्याकडे खूप सगळा असतो, आपण पैसा पण देतो, पण का ज्यावेळेस आपण समोरून बघतो, म्हणजे मी ते डोळ्यांनी मृत्यू ज्यावेळेस बघितला ना सर, अशा श्वास घ्यायला त्यांना एवढा त्रास होत होता. तर असं वाटत होतं आपल्याकडे एवढा पैसा असून पण आहे ना, डॉक्टरनी सांगितलं की घरीच सेवा करा. काहीच करू शकलो नाही सर. एवढे पैसे असताना सुद्धा नाही का, म्हणजे आपण त्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. सासऱ्यांचाही मृत्यू डोळ्यांनी बघितला आणि त्याच म्हणजे 1च वर्षाचे गॅप दोघांमध्ये पण. आणि त्याच पिरियडमध्ये नणंद पण एक्सपायर झालेली. मी कुठलाच ज्यावेळेस नाही का सर तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले आणि मला तर नाही का असं सांगायला पण नाही लागलं की मॅडम तुम्ही आयनायझर घेतलं पाहिजे. मी मॅक्स ऑर्डर पण टाकली सर, म्हणजे आता 17 तारखेला ऑर्डर पण केलेली. म्हणजे ज्यावेळेस हे कळली ना सर, तर त्यावेळेस नाही का आपल्याला कुठलाच रिझन नसतो पण हे का ते. वा वा. म्हणजे हेल्थचे इश्यू कळले माणसाला की माणूस अवेअर होतो सर. आता येस म्हणजे क्लिअर झालं. आता मॅडम काय करू तारे सर, आपण काही क्वेश्चन घेऊया. कोणाला काही डाऊट असतील मच्छर संदर्भात किंवा काही घ्यायचंय तर ते प्रश्न उत्तर थोडे डिस्कस करू आपण. आता सगळ्या संग बोलणं झालंय ऑलमोस्ट आपलं. चालेल. एक फक्त त्या हनुमंत सरांना सर बोलायचं होतं, त्यांना पण सर अनम्यूट चे ऑप्शन आला असेल चेक करा आणि पटकन बोला. पुढे चला. अनम्यूट ची रिक्वेस्ट गेली त्यांना, पण नो प्रॉब्लेम. चला आपण क्वेश्चन कडे जाऊया.
तर जे प्रेझेंटेशन आपण बघितलं किंवा जे आता तुम्ही रिव्ह्यू ऐकले, ज्या लोकांचं रिव्ह्यू ऐकलंय, तर ह्यातनं पण तुम्हाला जर मशीन रिलेटेड किंवा मशीन घेण्याबद्दल किंवा तुम्हाला जर काही डिसिजन मेकिंग मध्ये जर असं वाटत असेल काही विचारलं पाहिजे तर तुम्ही विचारू शकता. बरं, असे किती लोक आहेत इथं पैशाचा प्रॉब्लेम नसता तर सर लगेच मशीन घेतली असते? हात वर करा. ओके, किती सगळ्या लोकांनी हात वर केलाय. बरोबर ना, बरेच लोकांनी हात वर केलाय. बरं, आता तुमच्या समोर असा विचार करा, तुमच्या घरात असं कोणीतरी 2-3 लाख रुपये तुमचे खर्च झालेत, म्हणजे हॉस्पिटलला पडलंय आणि तुम्हाला वाटतं की आता त्या व्यक्तीला वाचवायला 3 लाख लागतील. अशा वेळेस तुमच्याकडे कुठला मार्ग दिसतोय का? आणि जर तो दिसत असेल तर समजून घ्यायचं तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्ही ते यूज नाही करू आहे. राईट सर. आणखीन इथं भरपूर हात वर आले सर. हँड लोअर करा बरं, आणखीन बोलायचे वाटतं लोकांना, मला काही कळलं नाही. नाही ते तुम्ही क्वेश्चन जो विचारला ना त्याच्यामुळे ठीक आहे. ओके, हँड लोअर करा आणि त्यानंतर मग आता आपण पुढे असं काही मशीन संदर्भात किंवा घेण्यासंदर्भात काही क्वेश्चन असतील ना त्याच्यावर डिस्कस करू. आता क्वेश्चन कोणाला बोलायचं असेल तरी टॉक करू शकताय किंवा तुमचं काही नॉलेज शेअर करायचं असेल मशीन संदर्भात तरी पण शेअर करू शकताय. ताना सरांसाठी पहिलं जोरदार टाळायला पाहिजे. फार सुंदर प्रेझेंटेशन दिले सरांनी, जबरदस्त लेवलच्या अर्ध्या तासात सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या मला वाटते सरांनी. येस सर. चला, रेणुका सातपुते मॅडम. गुड मॉर्निंग सर. मला मशीन घ्यायची आहे पण जर माझ्याकडं पेमेंटचा इश्यू असल्यामुळे मी शांत बसून, त्यासाठी मला काय सुजेशन? सोल्युशन हेच आहे मॅडम की बघा, जसं आता तुम्ही मीटिंग मध्ये ऐकलं असेल, 2 लोकांनी मशीन घेतलं. एक ज्याच्याकडे पैसे नाहीयेत त्यांनी पण मशीन घेतले आणि एक ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पण मशीन घेतले. बरोबर आहे का? आता ज्यांच्याकडे पैसे नव्हते जसे तुमच्याकडे पण नाहीये, पण त्यांनी वेगवेगळे ऑप्शन अवलंबले. वेगवेगळ्या ऑप्शननी, जसं सोन्याचं कुणी एक्झाम्पल सांगितलं असेल, कुणी FDचं एक्झाम्पल सांगितलं, कुणी RDचं एक्झाम्पल सांगितलं. मी म्हणत नाही असंच केलं पाहिजे, पण तुम्हाला हे चेक करणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिले हे कळणं गरजेचं आहे की मशीन घेणंच गरजेचं आहे. जसं आपण जर ठरलं घ्यायचंच आहे तर काहीही ऑप्शन करून आपण घेणार म्हणजे घेणार. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन तर नक्की सापडतील, पण पहिलं ठरलं पाहिजे मला घ्यायचंय. येस, चलो. चला नेक्स्ट जाऊया आपण शाहरुख शेख सरांकडे. सर अनम्यूट केलंय तुम्हाला, क्विक बोलायचंय. तर माझं नाव शाहरुख शेख आहे, सतीश सरांची टीम बोलतोय मी. तर सर माझं म्हणणं असं आहे की ॲक्वा कंपल्सरी लावावं लागेल आपल्याला. याच्यात 2 गोष्टी असतात सर. जर पाणी आपलं आपण वापरतोय, जे इनपुट पाणी देणार आहे आपण मशीनला, त्या पाण्याचा TDS जर 150 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कंपल्सरी RO लावायला लागेल आणि ROच्या पुढे मशीन लावायला लागेल. जर TDS तो 150 पेक्षा कमी असेल, 50 ते 150च्या मध्ये असेल, तर तुम्ही प्रायमरी फिल्टर येतो आपल्या मशीन बरोबर, तो लावला तरी चालतो. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा RO लावायची गरज नाही. तर ॲक्वा म्हणजे ॲक्वा पाणी डेड करतो ना, तुमचं म्हणणं की ॲक्वा नाही का पाणी डेड होतो पूर्ण, आपण डेड पाणी TDS सेटिंग असतं सर. ते TDS सेटिंग केल्यानंतरच आपण ते मशीनला इनपुट देत असतो पाणी. RO नंतर साध्या RO भेटतं सर, साध्या RO करता येतं. येस, थँक्यू सर. थँक्यू. येस सर. चलो, रूपम पुजारी मॅडम बोला. नमस्कार सर, मी पाचोरावून बिलॉंग करते. मला मशीन घ्यायचं आहे. माझ्याकडे पैसे तरी मॅनेज. त्याचं रिझन असं की माझ्या मिस्टरांचं 25% लिव्हर डॅमेज आहे आता सध्याला, आणि त्यांना हॉस्पिटल खूप खर्च लागत होता. पण आपल्या प्रोडक्टने आता त्यांना रिलीफ मिळालेलं आहे. मी आपले प्रोडक्ट त्यांना वापरते. तर ते आता अक्षरशः म्हणजे स्थिती अशी की दवाखाना हॉस्पिटलला जायचंच नाही म्हणतात, कारण आपल्या प्रोडक्टनी एवढा जबरदस्त रिझल्ट दिलेला आहे. आणि मी त्यांना पण रिझल्ट घेतला. मला पण खूप हेल्थ इश्यू आहे, त्याच्यामुळे मला मशीन घ्यायची म्हणजे घ्यायची. नसेल पैसे ते मॅनेज करून घेणार, पण घेणार. कारण ग्रेट 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 मॅडम. चला नेक्स्ट मयूर आळेकर सरांकडे जाऊया आपण. हॅलो, आवाज येतोय सर? येस 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 सर. रिसेंटली आता मी 1-2 दिवसापूर्वी गोव्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी कॅंगनचं जे अल्कलाईन आयोनायझर आहे, तर ते 5 प्लेटचं कॅंगनचं आयोनायझर होतं आणि त्याला सर कॅन्डल पण बसवलेला होता आणि वरची त्याने स्वतः एक वॉटर टँक होता आणि त्याला पण फिल्टर बसवला होता. तर आपल्याला जर सपोज हाय TDSचं जर पाणी असेल तर आपण जे अल्कलाईन करतोय त्याला कॅन्डल आणि फिल्टर दोन्हीची रिक्वायरमेंट आहे की फक्त फिल्टरमध्ये होऊन जाईल सर? इव्हन RO जरी बसवला तरी येणं पाहिजे. त्याच्याबरोबर आपल्या मशीनचे जे काही 2 प्रायमरी फिल्टर येतात ते बसवले तरी येणं पाहिजे. त्याला वेगळा परत कॅन्डल बसवायची गरज नाही. अच्छा, म्हणजे फक्त फिल्टरवरती RO वरती होऊन जाईल सर? येस येस.
ठीक आहे सर, थँक्यू. अनिल बोरसे सर. सर एक प्रश्न आणखी आला ताना सर, एक जणांचं म्हणजे जनरली मी सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी एक जणांनी विचारला तो सर्व्हिसचा खर्च किती आहे, तर किती असणार ताना सर सर्व्हिसचा खर्च? सर आपल्या मशीनचा म्हणजे फक्त क्लिनिंगसाठीचं लिक्विड 400-500 रुपये म्हणजे 1000 रुपये पकडूया आपण वर्षाचा. ओके, म्हणजे मशीनचा काही खर्च नाहीये, बाकी तुम्ही जे फिल्टर आरो लावता त्याचा ते रेग्युलर तुमचा एक्सपेन्स असतो असं, मशीनचा काहीच नाही. प्लॅटिनम प्लेट बदलावं लागतात का? 25, आता तुम्ही तरी 20-25 सांगितलं, पण मी तर म्हणतो 25 ते 35 वर्षाचं सांगतात मॅन्युफॅक्चर आपली की एवढी लाईफ मोठी. बरोबर सर. सर प्लॅटिनम प्लेट खराब होतात का? जसं सर आपण सोनं बघितलं, सोनं वर्षानुवर्ष टिकतं. ओके. सोनं जसं नोबल मेटल आहे तसं प्लॅटिनम पण नोबल मेटल. तर आता याच्यामध्ये फक्त करंट पास होतो म्हणून समजा काही वर्षानंतर त्याची लाईफ होते, पण ते असं नाही की लगेच 2-4 वर्षात, 25-30-40 वर्षात सुद्धा याला काहीच होत नाही जरी आपण कंटिन्युअस करंट पास करत राहिलो. ओके. मार्केटमध्ये अशा काही मशीन आहेत की जे म्हणतात आम्ही अल्कलाईन वॉटर देतोय, अल्कलाईन हे करून देऊ राहिलो तुम्हाला, ते पण 10, 15, 20, 25 हजारात, त्याच्यात काय वाटत तुम्हाला? ह्याच्यात सर जसं बघितलं आपल्या मशीनची जी प्राइस आहे, आता जी आपण प्राइस दिली आहे, त्या मशीनमध्ये मेजर खर्च कशाचा तर तो प्लॅटिनमचा, कारण आपल्याला सगळ्याला माहिती गोल्डपेक्षा प्लॅटिनम महाग आहे. आता जे मार्केटमध्ये मशीन स्वस्त मिळतात ना सर, याच्यामध्ये 0.1 मायक्रॉनचं कोटिंग आहे फक्त, तेच आपल्या मशीनमध्ये 1 मायक्रॉन. प्लॅटिनम टाकतच नाही सर, 10-15 हजारात कुठलं प्लॅटिनम येणार आहे? आरोलाच अल्कलाईन म्हणताय ना, त्याच्याबद्दल कुठं चाललं? जे आपल्या बरोबर कम्पेअर करतात त्यांचं आणि त्याच्या खाली ज्या मशीन आहेत यांच्यामध्ये ते प्लॅटिनम लावतच नाहीत, हे फक्त इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करतात आणि त्या प्रोसेसवरती जेवढं अल्कलाईन होईल तेवढं करतात. काही लोक काय करतात माहितीये का, कांडी टाकतात आणि त्याला अल्कलाईन वॉटर करतात, म्हणजे पाण्यात टाकून वगैरे, तर मग आपलं ऑलरेडी त्या पूर्ण पाण्याला अल्कलाईन करतात, पण आपलं मशीन काय करतं, 2 भागात पाणी डिवाइड करतं. हे पण लोकांना समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अल्कलाईन वॉटर मध्ये याचाल तर मार्केटमध्ये भरपूर अल्कलाईनचे प्रोडक्ट तुम्हाला वेगवेगळ्या रेंज मध्ये भेटतील, पण आपण ज्या कम्पॅरिझन मध्ये ज्या क्वालिटीला घेऊन चाललोय ना मशीन, ते इंटरनॅशनल लेवलचं स्टँडर्ड घेऊन चाललोय. मग करून करायचंय, घेऊन घ्यायचंय तर चायना मेड का, लोकल गोष्टी का वापरायच्या, चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचे वापरले पाहिजे. बरोबर. आणि ह्याच्यात असं आहे सर, मार्केटमध्ये जे लोक असं बोलतात किंवा जे सांगतात हे नुसतं सांगणं, काही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, पण आपल्याकडे जर तुम्ही आज बघितलं आपण, तर आपण जे ओआरपी कोण ठेवतो माहितीये का दाना सर, ज्यांच्याकडे पैशाची ऑलरेडी प्रॉब्लेम आहे त्याला ना कुठंतरी ऑप्शनच पाहिजे, कमी याच्यात काय होतंय का? हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सगळ्यात मोठा पैसा आहे लोकांचा, म्हणून लोक कॉम्प्रोमाइज करतात, गोंधळतात, डाऊट घेतात. त्यांना वाटतं शॉर्टकट मार्ग भेटेल का काही? मला सांगा, हे शॉर्टकट मार्ग, तुम्ही तुमच्या साडीची साडी घेतली 150 रुपयाची, तर ते 150 रुपये साडीचा कलर आहे ना 150 साड्याला लागू शकतो, माहितीये का? मग आज जर बघितलं तर तुम्ही कपड्यामध्ये, मोबाईलमध्ये, गाड्यामध्ये सगळीकडे लोकल आयटम आहे, पण जर बघितलं तर हे मशीन आपण इंटरनॅशनल क्वालिटी गव्हर्नमेंट सोबत अलाइन, ते 20 वर्षाचा रिसर्च आहे. आणि हे मशीन जसं आपण मर्सिडीज आयफोन वापरतो तसं पाण्याविषयी कॉम्प्रोमाइज करू नका. नाही तर घेतलं तुम्ही 5-50 हजार, लाख 2 लाखाचं मशीन, एखादं जाऊन लोकल मशीन घेतलं तुम्ही आणि त्याचे बेनिफिटच नाही भेटले तर पैसे पण वेस्ट, म्हणजे हेल्थ पण नाही भेटली तर फायदा काय त्या गोष्टीचा? बरोबर सर. बाकी सगळ्या गोष्टीत आपल्याला लोकल चालणदान आहे सर, पण मला वाटतं इथं कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे. राईट, गॅरंटेड सर. म्हणजे हे डायरेक्ट आपल्या स्वतःशी, जसं मी म्हटलं की आपण आपल्यावरती आणि आपल्या फॅमिलीवरती जर प्रेम करत असेल तर ह्या गोष्टीत जर कॉम्प्रोमाइजच नाही केला पाहिजे. कारण की त्या पाण्यातून सगळ्या प्रॉपर्टी नाही भेटल्या सर, तुम्ही त्या 5 प्रॉपर्टी सांगितल्या, तर मग ते पाणी पिऊन फायदा तरी काय मग? बरोबर सर. आणि मग कंपन्या काही येड्याच का? जर एखादी कंपनी 50-25 हजाराला 50 हजाराला जर मशीन विकली, सगळेजण आणू शकत नव्हते का? आम्ही तर सगळ्यालाच देऊ शकलो असतो. आज लोकांकडे पैसे नाही आहेत, अडचणी आहेत, त्रास आहेत, मग कॉस्टिंग एवढे का करावं लागते? मग मार्केटच्या कंपन्या 3.5, 4, 5 लाखाला विकतात. ऍटलीस्ट आपण ती मशीन जर ऍटलीस्ट 2.5, 2.25 लाखाला आणली तर लोकांचा विचार करून आणली असेल का नाही? याच्या खाली नाही येऊ शकत. बरोबर सर. मर्सिडीज गाड्या 5 कोटीला पण विकतात, पण मर्सिडीज गाड्या खालच्या लोकांपर्यंत पण जावं म्हणून त्यांची कमीत कमी किंमत 55 ते 60 लाख आहे. येते का लक्षात? येस सर. त्याच्या खाली नाही येऊ शकत. पण काही म्हणतात नाही ना सर, मला 3 लाखाला मर्सिडीज भेटेल का? अच्छा बाबड्या, तुझ्यासाठी पुढच्या जन्मात बनावं लागेल मग. मग तुम्ही म्हणणार आम्ही नॅनो वापरतो, ठीक आहे, कार नॅनो वापरतात, पण इथं पाणी तिथं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून फायदा नाहीये. आणि मी तर म्हणतो ज्यांच्याकडे पैसे असतील तर त्यांनी छोट्या मशीनपेक्षा मोठ्या मशीन मी रिकमेंड करणार सगळ्यांना. राईट सर. येस सर. येस. चला नेक्स्ट. शीतल मोरे मॅडम बोला. मला एक विचारायचं होतं की मी 1-2 वर्षापूर्वी एका जेंट्सचा जो नंबर दिला होता ना, त्याचं आरोचं दुकान आहे, तर मी त्यांना फोन केला होता आरो फिल्टरसाठी. तर ते म्हटले की ऑलरेडी अल्कलाईन फिल्टर मला माहिती आहे, पण जामनेर तालुक्यामध्ये ना
तर तिथे आमचं काय केलं म्हणजे तिथं ऑलरेडी अल्कलाइन फिल्टर बसवलंय. त्यांनी काय केलंय की ऑलरेडी ना 100 रुपये लिटर प्रमाणे पाणी विकता येते. म्हणजे माझं हे म्हणणं होतं की जिथं बॉटलला पॅकिंग करून त्यांनी काय केलंय की ज्यांनी पाणी घेतलंय ना सर, त्या अक्षरशः रिझल्ट एवढे म्हणजे वर्षाला 10 ते 12 लाख रुपये तर पाण्यावर कमवत आहेत. पण माझं एक म्हणणं होतं की आपलं जे फिल्टर बसवलं तर आपण दिवसातून किती पाणी आपलं पास होतं, म्हणजे आपण कसं हे करू शकतो, हा प्रश्न होता माझा. तर त्याच्यात जसं तुम्ही माझ्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलं असेल, आपलं जे 11 प्लेटचं मशीन आहे ते 60 लिटर पर आवर ला पाणी देतं आणि जो 7 प्लेटचं ते 40 लिटर पर आवरने पाणी देतं. चला नेक्स्ट. आणि सर याच्यामध्ये जे लोक मशीन बसवतील, लोकांनी असे डेमॉन्स्ट्रेट करून आहे ना मस्त पैकी चांगल्या ठिकाणी टाकी लावून आहे ना लोकांना आहे ना असं बॉटल भरून दिल्या पाहिजे. 2-4 दिवस पाणी पाजलं पाहिजे त्यांना. म्हणजे या म्हणायचं आमचं बॉटल भरून न्या, सवय तरी लावा लोकांना, ज्याच्यामुळे लोकांना कळलं खरंच पाणी, ज्याच्यामुळे त्यांना कळलं की आपलं पाणी कसं आहे, हे पाणी कसं रिअल, हे लोकांना दिलं पाहिजे थोडी सर्व्हिस. येस राईट सर. चला नेक्स्ट. सागर जाधव सर बोला. अनिल बोरसेनं अनम्यूट केलं होतं. येस सर. अनिल सर बोलू शकताय. माझे क्लायंट आहेत उमेश दांगट म्हणून आहे. सागर जाधव सर बोलतायत अनिल सर. उमेश दांगट म्हणून आहेत सर, त्यांना अनम्यूट करा ना. क्लायंट आहेत माझे, त्यांना क्वेरी आहे मला विचारतात. उमेश दांगट बघा. तोपर्यंत अनिल बोरसे सर बोलतील. उमेश दांगट सर तोपर्यंत बोरसे सर बोलतील. सर आता आपलं जे आयोनायझर आहे मशीन, त्याला मेन म्हणजे 20 वर्षानंतर मग ते काय रिप्लेस करावं लागेल का, म्हणजे ते पुढे चालणारच नाही? आता ऑलरेडी मशीन जसं तुम्ही जर केअरफुली वापरलं तर मॅन्युफॅक्चर त्याचं म्हणणं आहे की ह्या मशीनला 30 वर्ष पण काहीच होऊ शकत नाही. पण एका लेवल नंतर मशीनची लाईफ असते. तुम्ही टेक्नॉलॉजी बदलली असेल, तुम्हीच म्हणणार नको आता मला अपडेट करायचं. तुम्ही टीव्ही अपडेट करतात, मोबाईल अपडेट करतात, घरं अपडेट करतात. तर हे असंच आहे. मग तुम्ही आता इथं पुढला एवढा विचार करून काय फायदा नाही. तो पण आपण विचार करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग नाही केलं पाहिजे आणि लाईफ मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये लाईफ जगलं पाहिजे. कधी कधी तानाजी सर लोक पॉलिसीचे हप्ते भरता आहे ना पोटाला चिमटा काढतात. मी विचार करतो नंतर पैसे मेल्यानंतर भेटून काय फायदा येते. आता वर्तमान काळात जीवन जगलं पाहिजे. भगवद्गीता हे टीचिंग करते आपल्याला. राईट और रॉंग? येस सर. सो चला सरांचं उत्तर भेटलं असं असं वाटतंय मला. चला उमेश दांगट सर बोला. सर नमस्ते, उमेश दांगट बोलतोय. सर मी ते मशीन घेणारच आहे, पण माझी एक इच्छा आहे की हे मशीन मी एक अंधापणात शाळा आहे तिला मी डोनेट करायची इच्छा आहे माझी. तर त्या शाळेला मला ATG मिळेल का नंबर? काय म्हणले सर? मी तर मशीन घेणारच आहे, पण माझी शहराची शाळा अंधापण आहे, त्या अंधापण शाळेला मला डोनेट करायचं. तर त्याचं तो मशीन घेतल्यानंतर मला ATGचं डिडक्शन मिळेल. ATDचं डिडक्शन मिळेल का? ते तर तुम्ही तुमच्या रेग्युलर याच्यामध्ये क्लेम करू शकता ना सर. नाही, आपल्याकडे ATG नंबर आहे का, म्हणजे जर काय केलं तर? याच्यासाठी आपण सेपरेटली कनेक्ट करूया सर. तुम्ही उद्या कनेक्ट करा, ऑफिस मध्ये कनेक्ट करा. आपल्या कंपनीचे अकाउंट डिपार्टमेंट होऊन जाईल या गोष्टी सर कनेक्ट करून. तुम्ही जर कंपनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत तर त्या टॅक्सेस बद्दल बोलताय तुम्ही, बरोबर? येस बरोबर. ओके. तर अकाउंट रिलेटेड डिपार्टमेंट सोबत हे टॉक करावं लागणार आपल्यासाठी. ओके. तर तुमच्या अपलाईनला ओव्हर कोण अपलाईन आहेत ना मेन तुमचे कोण आहेत वर मेन अपलाईन सरांची? जाधव आहे. नाही, जाधवच्या वर जे आता बोलत होते कोणीतरी त्यांचे जाधव सरांच्या वर कोण आहे? सारिका मॅडम ना? हा सारिका मॅडम तुम्ही अमर सरशी बोलून घ्या, सरांची कॉन्फरन्स कॉल अरेंज करा. आणि उमेश सर फक्त एक डोनेट नाही करायचं, ही मशीन तुम्हाला शेकडो लोकांपर्यंत पोहोचायच्या. येस नक्की सर, कारण मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर मला माझ्याकडे जे लोक मोठमोठे कंपन्या लोक आहेत इन्व्हेस्टर, त्यांना ATGचं मी महत्व पटवलेलं असतं ना, ते ATG डोनेट करत असतात ते बऱ्याच वेळा. टाळा झाला पाहिजे. उमेश सरांसाठी एवढं सुंदर विचार करताय, डोनेट करण्याचा प्रयत्न करताय. तर माझ्यासाठी मी सांगन, मी माझ्या घरी मशीन घेतली, माझ्या भाऊने मशीन घेतली, माझ्या वडिलांना मी मशीनची ऑर्डर टाकली, माझ्या ऑफिसला मशीन, मी 4 मशीन 4 गुणिले 2,35,000 कॅल्क्युलेशन करा. मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही लई पैसे कमवतात. मग तुम्हाला पण करायला मौका आहे ना, तुम्ही का गोमट्या आणतात घरी बसून? मी एका दिवसात एका महिन्याचं काम करतो. राईट और रॉंग? आणि मग मस्त पैकी तुम्ही काही कॉमेडी बघत बसला असता, टीव्ही बघत बसला असता, सवयीतून बाहेर निघणार नाही. तर पैसे जनरेट होणार कुठून? ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी मशीन घ्या, ज्यांच्याकडे पैसे मॅनेज होऊ शकतात त्यांनी मशीन घ्या.
ज्यांच्याकडे वाटतं होणारच नाही त्यांनी सगळे मार्ग अवलंबला आणि आता कळतंय होणारच नाहीये ना, तर रोज दिवसात 10,000 लोकांना डेमो दाखवायला चालू करा. त्यांना दाखवा, त्यांना कन्व्हिन्स करा. आणि त्यांनी जर म्हटले ना तुम्ही का नाही घेतली, त्यांना रडून सांगा माझी खरंच अवस्था खराब आहे बाबड्या, तू घे. तू घेतल्यानंतर कुठेतरी 2 पैसे मला भेटतील आणि असे 7, 8, 10, 15 मशीन विकून मला मशीन घ्यायला मदत होईल. म्हणून तुम्ही बदला तुमचं पाणी. कळलं का डायलॉग सगळ्यांना? येस सर. फक्त तिथं भिकारी काय ना, म्हणतो मी भिकारी आहे म्हणून त्याला लोक भीक देतात. तर तुम्हाला पण असं जावं लागेल समाजामध्ये, माझ्याकडे पैसे नाही आहेत बाबा पाणी पिण्यासाठी, पण हे सत्यच सांगावं लागेल. मग लोकांना दया येईल, मग लोक मशीन घेतील तुमच्याकडून. येस सर. चलो पवन गवळी सर बोला. सर येतो आवाज? येस. माझा एक प्रश्न होता असा की बा समजा आपण आयनायझर घेतलं, ते पाणी जर आपण कंटिन्यू घरी पिलं, बरोबर. मला तर आता ऍक्च्युली आयनायझर घ्यायचंच आहे, मी त्याचीच प्लॅनिंग चालू आहे. पण माझ्या घरचा असा प्रश्न होता की समजा आपण ते आयनायझर घेतलं आणि ते पाणी कंटिन्यू पिलं आणि आपण जर बाहेर गेलो, बाहेरचं पाणी जर चेंजेस झालं तर त्याच्याने काही त्रास होऊ शकतो का? ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा अल्कलाईन पाणी जातं तर बॉडीमध्ये ऑलरेडी अँटीऑक्सिडंट चालले. जरी तुम्ही बाहेरचं पाणी पिले तरी उलट काही त्यांना काही इम्पॅक्ट नसतो, कारण तुमची इम्युनिटी ऑलरेडी डेव्हलप झालेली असते. त्याच्यावरती एक्झाम्पल काय, जसं ऑलरेडी तुमच्या बँकेत बॅलन्स आहे आणि बाहेर जाऊन तुम्ही जर खर्च केला तर उलट चांगली गोष्ट आहे, पुन्हा तुम्ही भरू शकता. पण ऑलरेडी आता सध्याला बँकेतलं मायनस आहे आणि तुम्ही त्या मायनस मधून पण आणखी क्रेडिट कार्ड वापरतात, तर ती धोकादायक गोष्ट आहे. तर ऑलरेडी चांगली सवय लागू राहिली आहे तुम्हाला, उलट तुमची बॉडी एकदम स्ट्रॉंग होऊ राहिली आहे. ती वीक वातावरणात जाऊन उलट ताकद आहे तिच्यामध्ये. आपण वीकला स्ट्रॉंग बनून राहिलो. मग स्ट्रॉंग बॉडी जर 7, 8, 10 दिवसांनी बाहेर गेली आणि तिला पाणी नाही भेटलं तर इश्यू काहीच नाहीये. समजतंय का? तुम्ही जर असा हा विषय असा झाला, मी ऍपल खाल्ले 8 दिवस आणि मी 1 दिवस वडापाव खाल्लो, काही प्रॉब्लेम होईल का? काय होईल मला सांगा? म्हणजे ओव्हरऑल हे सगळ्यांना समजवण्यासाठी हे उत्तर दिले, कारण की बऱ्याच लोकांचे उत्तर हे प्रश्न असतात आणि कधी कधी राईट वेने उत्तर नाही, काही एक्झाम्पल देऊन लोकांना इझी समजतं एक्झाम्पल. येते लक्षात? येस सर. येस सर. चला थँक्यू सर. सुषमा मॅडम बोला. सुषमा मॅडम अनम्यूट करू शकता, तुम्हाला ऑलरेडी मेसेज आला असेल. ज्योती मॅडम तुम्ही पण अनम्यूट करू शकता, तुम्ही बोलू शकता. अनम्यूट करतो. हा झाले. सुषमा मॅडम बोला. सर त्यांचे मिस्टर बोलतोय मी. दोघंही आहे लाईव्ह. सर आपल्या चाकण एरियामध्ये कोणाकडे असं म्हणजे डेमो मशीन आहे का, किंवा कोणाचा आता समजा माझी परिस्थिती नाहीये पण मला कोणाला तरी द्यायचंय आणि त्यांची परिस्थिती आहे, तर त्यांना कमीत कमी पाण्याची बॉटल तरी त्यांना पाजली तर त्यांना त्यांचं फील कळेल बाबा हे गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या अपलाईन बरोबर डिस्कशन करा, जे तुम्हाला ज्यांनी तुम्हाला लिंक दिली किंवा जे तुमच्या अपलाईन आहे त्याच्यावर. येस सर मी अडसळे बोलतोय. मी आहे सर. आपलं 2-3 दिवसामध्ये येईल मशीन आपलं आणि उद्या झालं मी त्यांना घेऊन मंत्रालय येणार आहे. सर डेमो बघायचा, डेमो प्रॉपरली 1-2 तास द्यायचे, म्हणजे व्यवस्थित सगळं समजतं. असं नाही की एक बॉटल पाणी पाजते म्हणजे दुसरा घेईल. ऑलरेडी या मशीनचे तुम्हाला जरी पैशाची अडचणी असतील, तुम्ही अशा लोकांपर्यंत जा ज्यांना पैशाचे प्रॉब्लेम नाही आहेत, ज्यांच्या घरी आजारी पेशंट आहेत, असे लोक पटपट मशीन घेतील. ते विचारणार पण नाही तुम्ही बसवलं का. त्यांना मंत्रालय घेऊन येणार आहे सर. ओके. मला सांगा, मर्सिडीज विकणाऱ्या माणसाला जो माणूस विकतो सेल्समन, तो मर्सिडीज वापरतो का हो? नाही सर. मग तो म्हणतो, तुम्ही जर विचारलं का नाही वापरत, तो म्हणतो पैसे नाही साहेब. तुम्ही पण सांगायचं पैसे नाही आमच्याकडे. नाही सर. मला वाटतं जर तुम्ही चाकाला गेलात ना, भांडण लापायची गरज नाही. येतोय लक्षात? त्याच्यामुळं आता जे तुम्ही बोलते ना बाबा बेकारी व्हायचं पण मशीन विकायचं आणि आपलं मशीन कमवायचं, येस गरज आहे ना सर. म्हणजे आताच्या कंडिशनला हे मशीन जर विचार केला, जर महाग वाटतंय तर मी म्हणतो हाय ना महाग, पण तुमच्यापेक्षा महाग नाहीये. आणि जर तुम्हाला वाटतंय खरंच पर्यायच नाही तर भिकारी बनून मार्केटमध्ये जा. मी तर गेलो असतो बाबा. माझ्यावर 5.5 लाख कर्ज होतं. 2010 साली पुण्यामध्ये आलो. भाड्याच्या घरात शोधण्यासाठी 3 दिवस लागले. पण आज जर बघितलं तर भारतभर लोक ओळखतात. का ओळखतात? कारण की मला माझ्या परिस्थितीला बदलायचं होतं. मग हे पाण्याचं मशीन तुमची परिस्थिती बदलण्यासाठी आलंय, त्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्या. हा सर माझ्याकडे आहेत 2-4 क्लायंट आहेत असे ऐकण्यासारखं माझं बाबा हे आहे. पण आता त्यांना तुम्ही काय करा सर, तुमच्या सिनियरची मदत घ्या, कारण की त्यांच्याकडे नॉलेज बिलेज सगळं असं. कारण की तुमच्याकडे आता प्रेझेंटेशन किट त्याचे उत्तर देता नाही आले तर मग गडबड होईल. पण तुम्ही लोकांना मशीन देऊन तुमचं मशीन येऊ शकते येणार का? येस सर. येस सर. गुड. डेअरिंग तर केली सर तुम्ही. भिकारी म्हणणे स्वतःला, हेच माणसाचा अहंकार माणूस सोडत नाही. तेच सर.
टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. चलो गुड. चलो माधुरी शेवाळे मॅडम बोला. ठीक आहे, बोला बोला. नेक्स्ट सुनील सोनवणे सर बोला. सुनील सोनवणे सर. ओके. ज्योती जुंद्रे मॅडम, तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल तो चेक करा. अनम्यूट करा स्वतः आणि मग बोला. येस सर, आपलं आयनायझर लावल्याच्या नंतर ॲरो लावाच लागतो का? मॅडम मी ऑलरेडी त्याचा आन्सर केलंय. 150च्या वरती TDS असेल तर तुम्हाला आरो लावावा लागतो, त्याच्या खाली असेल तर आरो लावायची गरज नाही. पाणी कोणतं आहे मॅडम तुमचं? मॅडम पाणी जर तुमचं बोरिंगचं असेल तर आरो लावायची गरज आहे, आणि रेग्युलर कॉर्पोरेशनचा आरो असेल तर आरो लावायची गरज नाही. येस नेक्स्ट सर. चला रोशनी मॅडम बोला. तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल रोशनी मॅडम. ओके. चलो रुक्मिणी बोर्डे मॅडम, तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी जेव्हा क्वालिटी सर्कलला डेमो बघितला ना, मी त्याच दिवशी ठरवलं की मी पण माझ्या घरी आयोनायझर बसवणार आहे. आणि तसं शुगर बीपीचा कोणाला त्रास नाही, पण होऊच नाही. माझ्या लाईफ मध्ये काही कमवाल नाही कमवाल, पण मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य कमवणार आहे. वा वा वा, ग्रेट ग्रेट. अभिनंदन मॅडम तुम्ही डिसिजन घेतल्याबद्दल. चलो चला गौतम सर बोला. सर मला एक विचारायचं होतं, आपण जे याचा डेमो केला सॉफ्ट ड्रिंकचा, स्प्राईटचा वगैरे, त्याच्याऐवजी आपण फ्रुटी किंवा माझा वगैरे असं त्याचा डेमो करू शकतो का? जे प्रूव्हन डेमो आहेत सर ते फॉलो केले पाहिजे. तुम्हाला वाटतं वेगवेगळे तुम्हाला डेमो करायचे असतील तर तुम्ही ते प्रॅक्टिस करून अंडरस्टँड करू शकता. राईट. ओके ओके. आणि दुसरं एक सर, आपण जे ऍसिडिक वॉटर निघतात समजा 5.5 तर मग त्याचं कसं आपण डिफाईन करायचं? म्हणजे जसं आपलं मशीन आहे 7.5, 9.5, 11.5, तसं जे आपण त्याचं समजा ब्युटीसाठी घ्यायचं असेल किंवा स्किनला लावायला घ्यायचं असेल तर त्याचं कसं? त्याला पण बटन आहे, त्या बटननेच तुम्हाला पाणी मिळतं. ब्युटीचं वॉटर तुम्हाला सेपरेटली टॅप दिला, त्याच्यावरती प्रेस केलं की ब्युटीचं पाणी. ओके ओके. म्हणजे मशीन एवढं स्टँडर्ड आहे, फक्त तुम्ही काय करायचं बटन दाबायची ते पाणी भेटेल तुम्हाला. काही डोकं लावायची गरज नाही, सगळं लिहायला त्या मशीन. येस सर. आणि मशीन आवाज पण देतं, कुकिंग वॉटर, ड्रिंकिंग वॉटर, ब्युटी वॉटर, हे सगळं आवाज पण देतं. कळलं नाही आपल्याला तर कोणतं पाणी राहिले. चलो वैष्णवी मॅडम बोला. सर माझा एक प्रश्न होता. आता आम्ही स्वतःच आरो सप्लाय करतोय. आळंदीमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम खूप आहेत, तर असे बरेचसे रिलेटेड आहेत आमच्याकडे लोक. तर त्या लोकांना त्यांच्या व्यवसायाकरता म्हणजे त्यांच्या आरोला हे पाणी सप्लाय देऊन त्यांच्या व्यवसायामध्ये काय वाढ होईल याच्यासाठी मला कशा पद्धतीने त्यांना एक्सप्लेन करावं लागेल? ओके. तर तुम्हाला बेसिकली आता आपलं जे स्टँडर्ड आहे म्हणजे एक मशीन आपण जसं सेल करतोय किंवा आपलं जे स्ट्रक्चर आहे तेच त्यांना समजावं लागेल. तसं नाही. त्यांना ऑलरेडी मॅन्युफॅक्चरर आहेत ना सर पाण्याचे, तर त्यांना कॅपॅसिटी जास्त लागणार आहे असं वाटतं मला. ओव्हरऑल मॅडम त्यांना तुम्ही हा विचारा की तुम्हाला दिवसाला किती वॉटर पाहिजे आयोनायझर. तर आपल्या मशीनची कॅपॅसिटी राहणार सर काय आता 60 लिटर पर आवर आणि 40 लिटर पर आवर सर. म्हणजे तासाला 60 लिटर. म्हणजे असं विचार करा की 40-50 लिटर वॉटर तर भेटणारच आहे. मग त्यांना विचार केला 7-8 दिवसामध्ये त्यांना 7-8 तासामध्ये जर भरपूर मोठं वॉटर भेटू शकते तर ह्या अँगल ते यूज करू शकतात. आणि त्यानंतर वाटलं त्यांची डिमांड जास्त आहे त्यांना माझी हे मशीन यूज करा. त्यानंतर जर आम्ही इंडस्ट्रियल काही आयोनायझर चालू करणार असेल तर तुम्हाला इन्फॉर्म केलं. आता सध्या माझा आरो प्लांट आहे, पण माझं स्टोरेज म्हणजे 1000 वॅटचं मशीन आहे माझं. तर ते मशीन प्रोव्हाइड करतं पाणी. दिवसाला लागेल समथिंग 5-6 हजाराचा बिझनेस करून देतं ते मशीन. तर ते मला स्टोअर करावं लागतं. आणि काय म्हणाल सर? किती दिवसाला किती लिटर स्टोअर? दिवसाला 5-6 हजारचं म्हणजे अर्निंग होतं त्याच्यातून. किती लिटर जातं ते मला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आता सध्या स्टोरेज माझं आपल्या सिंटेक्स टाक्यांमध्ये होतं. डायरेक्टली येत नाही, त्याला फोर्स एवढा नसतो. 70-30चा रेशो असतो. तर तिथे मला याचा कसा वापर करता येईल मशीनचा? ऑलरेडी आताच्या तर सर रिप्लाय द्या. आणि तुमच्या अपलाईन कोण आहे त्याच्यामध्ये? मेन अपलाईन कोण आहे? गणेश लहारे सर. तर वर गणेश लहारे सरांपर्यंत पण कनेक्ट व्हा इंडस्ट्रियल आरो साठी. कारण की सर हे इंडस्ट्रियल आरोची इन्क्वायरी घेऊन आपण हेल्प करू शकतो प्रॉपर.
बरोबर. पण मॅडम ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर स्टोरेज रिकमेंडेड नसतं या पाण्यासाठी. ओके. तर स्टोरेज रिकमेंडेड का नसतं, कारण ऍक्टिव्ह हायड्रोजन जो आहे ना तो आपल्याला गेला पाहिजे. त्यामुळे जर बघितलं तर हे जास्त रिकमेंडेड पाणी डोमेस्टिक अप्लायन्सेस मध्येच केलं जातं, जे घराघरामध्ये बसावं. ओके सर. तर तुम्ही जे स्टोरेजचं म्हणताय तर स्टोरेज करून पाणी विकणं पण रिकमेंडेड नाहीये. ओके. चलो डन. आणि डिटेल साठी मग गणेश सरांनी आपण सगळे कनेक्ट होऊन त्याच्यावरती डिटेल मध्ये त्याने सर स्टोरेज साठी जसं आता आपण म्हणतो की अल्कलाईन कंटिन्युअसली ना लाईव्ह वॉटर पिऊ शकत नाही लोक, कंटिन्यू त्यांना लाईव्ह भेटणार नाही, कारण की सकाळ संध्याकाळ पाणी येतं. तर स्टीलची टाकी काचाची याच्यामध्ये तुम्ही ते माठाच्या याच्यामध्ये भरून ठेवू शकता. पण लाईव्ह वॉटर तुम्हाला जर पॉसिबल झालं, सकाळ दुपार संध्याकाळ एकदा फ्रेश वॉटर तुम्ही तुमच्या शरीराला दिलं पाहिजे, म्हणजे हायड्रोजन रिच वॉटर. बरोबर. बरोबर झालं सर? येस सर. म्हणजे हे रिकमेंडेड आहे. असं नाही की तुम्ही 24 तास हायड्रोजन रिच पिऊ शकतात, कारण की तुम्हाला घरात स्टोअर करावंच लागणार आहे पाणी. पण सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा तुम्ही फ्रेश वॉटर घरात मस्तपैकी काचेचे बॉटल किंवा बॉटलमध्ये काचेचे ग्लास घेऊन रिलॅक्स बसून पिलं पाहिजे. घरात बॉटल केल्या पाहिजे, सगळ्यांनी घेतल्या पाहिजे फ्रेश वॉटर. म्हणजे आज काय झालं माहिती जाणे सर, मी एका टायमिंगला आज ऑलमोस्ट 700-800 ml पाणी प्यायला लागलो. बरोबर. पहिले एक ग्लास सुद्धा पाणी जात नव्हतं मला. राईट. चालेल. तर मला वाटतं चला लास्ट 2 क्वेश्चन घेऊया आपण. राणी मासाळ मॅडम बोला. येस सर, आवाज येतोय? येस सर, एक कस्टमरचा क्वेश्चन असा होता की त्यांचं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या तिथं वरती टाकी आहे, त्या टाकीमधनं पाणी येत असेल तर ते आपण तिथून जॉईन करू शकतो का आपली मशीन? करू शकतो, काहीच करू शकतो ना? येस. ओके सर, थँक्यू. चलो संजय गायकवाड सर, लास्ट क्वेश्चन घेऊया आपण आणि इथंच थांबूया. येस संजय सर, तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल, चेक करा. आलाय सर, आवाज येतोय? येस येस सर. बाकीच्या वक्ती जसं लोन प्रोसेस होती त्याचं भविष्यात या मशीन लोन होईल का? नाही सर, म्हणजे आता तो ऑप्शन फ्युचरचा आहे, पण आता सध्या आपण हेच रेकमेंड करतो की तुम्ही तुमच्या लेवलला पर्सनल लेवल अशी वेगवेगळे ऑप्शन ट्राय करून तुम्ही मशीन ऑर्डर करू शकता. पर्सनल लोन वगैरे हे बघावं लागेल स्वतःलाच, कारण कंपनी ह्या मशीनची लोनची रिस्पॉन्सिबिलिटी नाही झाला आपण. बरोबर. त्याचं फायनान्स वगैरे बजेट फायनान्स वगैरे त्याचं नाही, मग पर्सनल लोन बिन ऑप्शन असतात ना संजय सर, त्या लेवलला आपल्या लेवललाच त्या गोष्टी कराव्या लागणार. ठीक आहे. चलो लास्ट क्वेश्चन ज्योती मॅडम. सर 2-3 क्वेश्चन घ्या, म्हणजे हात वर करतात पुन्हा क्वेश्चन आन्सर होत नाहीत, लोकांना भेटत नाही. सर, मला आधीच क्वेश्चन आलं होतं. आता सर म्हटले की आमच्या जे बोटावडी माटा त्या साईडला 2-3 दिवस लाईट नसतात. मग आपण जर समजा एक टाकी असेल आपली तर 2 दिवसाचं तरी आपण पाणी त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, स्टोअर केलेल्या पाण्याला आपण जोडू शकतो, काही अडचण नाही. नाही, म्हणजे आपलं लाईट नसले की ते पाणी काढून ते 2-3 दिवस ठेवू शकतात सर? ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. चलो ओके. म्हणजे जवळपास जर तुम्हाला ऑप्शनच नसेल तर तुम्ही 48 तासासाठी पण पाणी ठेवू शकतात, आणि नसेल तर 72 तासापर्यंत जाऊ शकतात. बॉटल मधलं पाणी कधी ठेवतं पॅकिंग करून माहिती तुम्हाला? बरोबर. शेवटी मी तर म्हणतो पहिलं ऑप्शन काय आहे, फ्रेश प्या. दुसरं ऑप्शन काय आहे, घरात स्टोरेज करा. तिसरं ऑप्शन आहेत ना. म्हणजे बऱ्याच वेळा कधी आपण एखादा निगेटिव्ह पॉईंट घेतो आणि अटकून बसतो, मग जाऊन नाही तर आता ऍसिडिटीच पिऊया, असं पण नाही आलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही जेव्हा प्रोडक्ट समजायला जातात ना, युट्यूबचे व्हिडिओ पहा, झूमचे व्हिडिओ पहा, डायरी पेन घ्या, याचा अभ्यास करा, तर मार्केटमध्ये प्रोडक्ट प्रेझेंट करा. बऱ्याच वेळा छोटे छोटे क्वेश्चन येतात, मग लोक म्हणतात तुम्हीच नवीन आहेत, तुम्हाला सांगता येणार, त्यांना आपल्याला डाऊट आणि त्यांना डाऊट. तर हे सगळं परफेक्ट घेऊन जा. त्यानंतर सरकडे सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, माझ्याकडे सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय येतं. आम्ही याच्यावर PhD केली का? येस, PhD केली, कारण की जवळपास 150-200 तास अभ्यास केला याच्यावर. डायरी पेन भरलेत, आमचे पॉईंट्स काढले, स्लाइड बनवल्यात. मग तुम्ही जर या प्रोडक्ट सोबत काम करणार असता तर तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुठले कॉमन क्वेश्चन आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याकडे पाहिजे. येते लक्षात? येस सर. ते फील्डवर गेले, सिनियरला फोन लावला, साहेब असं असं आलंय, म्हणजे मला सांगा. तरी बेसिक क्वेश्चन आन्सर तुम्ही केले पाहिजेत जरा. थँक्यू सर. येस, माधुरी शेवाळे मॅडम. सर, मी IIT नगरमधनं बिझनेस बिलॉंग करते. तर ह्या माझ्या आजी सासू आहेत. ऐकली त्यांनी मीटिंग सगळी, पण मी मागं पण एकदा बोलले होते. माझ्या मुलाला ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे सर. 13-14 वर्ष रनिंग आहे आता वय त्याचं. तर हायपर ऍक्टिव्हिटी होत्या सर त्याच्या पूर्वी. तर आता त्याला स्पेशलला टाकलेलं आहे शाळेमध्ये. तर आता मी म्हणजे पूर्ण घराचा विरोध आहे, पण मी त्याला आणणार आहे घरी आणि आपलं प्रोचं मशीन उद्या परवाकडे बुक करते मी. तर त्यांचं म्हणणं होतं की मी पूर्ण ऐकलंय, तर आतापर्यंत बाकीच्या आजारांवरती ऐकलंय सगळ्यांचं, ह्या गोष्टीला फरक झाला, त्या गोष्टीला फरक झाला,
पण जे त्याचा जो प्रॉब्लेम आहे बाबा बोलत नाहीये सर आणि त्याच्या छोट्या मेंदूची वाढ कमी सरांचं म्हणणं डॉक्टरांचं, तर त्याच्यावरती काय? बेसिकली प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे मॅडम. बरोबर मॅडम, प्रयत्न आणि ते परमेश्वर म्हणतो ना आपण, आपल्याकडे जेवढे प्रयत्न आहेत, कारण की असं कुठलाच प्रॉब्लेम नाही तर सोल्युशन नाही, असं कुठलंच कुलूप नाही तर लॉक नाही, पण आपल्याला माहित नाही की हेच की बसत. त्याच्यामुळे जर तुमच्यापर्यंत आलंय, तुमचा विचार आलाय, तर लाईफ मध्ये जर आहेच तर त्याच्यापेक्षा पैसे महत्वाचे नाहीयेत. आणि त्याच्यासोबत तुमची पण आरोग्य आहे ना, का नाहीये? आहे सर. आजीचं पण आरोग्य आहे. आज तुम्हाला आजार झाला तर तुम्हाला त्रास झाला तर पैसे लागतील का नाही हॉस्पिटलला? म्हणजे हे प्रोडक्ट नुसतं बाळासाठी नाही, सगळ्याच कुटुंबासाठी इम्पॉर्टंट प्रोडक्ट. राईट. आम्हाला सगळ्याची गरजच नाही ना, आम्हाला बाळाची गरज आहे, त्याला फरक पडेल का? आता तेच बोललोय आपण. आता कोणीच सांगू शकत नाही. डॉक्टरनी पण तुम्हाला सांगितलं असेल की तुमचं बाळ नीट होईल, बरोबर आहे? मग हे मशीनचे पाणी, जे औषध, छोटे छोटे गोळ्या आपण एवढ्या देतो फॉर्म मध्ये, पण हे पाणी जर 3-4 लिटर बॉडीत जाणार आहे आणि सगळ्या शरीरात पाणी आहे, तर त्याचा पाण्याचा फरक पडू शकतो का नाही हे तुम्हालाच ते ट्राय करूनच घ्यावं लागेल. बरोबर. हो सर. येस. प्रतिभा मॅडम, तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल अनम्यूटचा. चला, तोपर्यंत संतोषी मॅडम बोलू शकताय. हॅलो. हा बोला. सर, मी बँकेमध्ये जॉब करते. जर कोणाला आयनायझर घेण्यासाठी लोन हवं असेल तर त्यांनी मला मेसेज करावा. बरं, तुमचे डिटेल्स मला पाठवा. जर कोणाला गरज असेल तर आपण ते रेकमेंड करू. ओके. हो चालेल. चलो. येस. चला, संतोष मॅडम बोला. येस सर, मी एका माझ्या मैत्रीला सजेस्ट केलं होतं, तर तिचं असं म्हणणं की त्यांच्या पूर्ण गावामध्ये बोरचं पाणी यूज करतात, तर मग तिला मी कसं सजेस्ट करू की बाबा आरो लावायलाच लागेल वगैरे का? हो, बोरचं पाणी असेल तर आरो लावून रेकमेंडेड आहे. आरो लावावंच लागेल. त्याच्यात TDS चेक करतात नॉर्मली. TDS किती, पण बोरचं TDS नॉर्मली 150 पेक्षा जास्त असतो. गावाकडे पण होत असतो का TDS ताना सर? गावाच्या साईडला पण हो, सगळीकडे सर, सगळीकडे. ओके. तर माझ्याकडे मुंबईमध्ये मला वाटतं लास्टली सर 2 क्वेश्चन घेतील. जर चांगले असे काही प्रश्न विचारायचे, जुनून विचारायचे असतील तर आता आपण मिटिंग एंड करू. ऑलरेडी आपले 10 पर्यंत टायमिंग होता. आपण कालची मिटिंग 10 पर्यंत झाली. अजून पण तुम्हाला 5-6 मिनिट टायमिंग. 10ला मिटिंग एक्झॅक्टली एंड करणार आपण. मी आता सर टेस्ट केली माझ्याकडे बोरिंग वॉटर सुद्धा. सर 2 मिनिटं. नमस्कार. आता जे शेवाळी मॅडम बोलत होत्या की त्यांच्या मुलांना जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील का, येणाऱ्या 6 महिन्यात त्यांनी जर हे जर पाणी त्यांना दिलं. मी असं बाळ एक 18 महिन्याचं त्याला मी पाणी दिलं तर माझ्या घरी मशीन आहे त्यातून, तर त्या बाळाला 6 महिन्यानंतर त्याचं वजन ऍज अ 1x वाढलं होतं. म्हणजे त्याचं वजन 7 किलो होतं, तर त्याचं 6 महिन्यामध्ये वजन त्याचं 1.5 किलो वाढलं होतं. आणि त्या बाळाचे डोळे उघडत नव्हते. त्याला क्रश करून मिक्सरवरती त्याला जेवण दिलं जात होतं. ते बाळ आता हसतं खेळतं फिरते सध्या. 6 महिने त्या बाळाला जर पाणी दिलं तर ते बाळ तुम्हाला जसं पाहिजे तसं होऊन जाईल. एवढं मी त्यांना प्रॉमिस करू शकतो. आणि शेवटी तेच आहे की आपण तेच म्हणलं की प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाची बॉडी, शरीर, बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या. बघा, आता आपण नाही सांगितलं पण सरांनी विश्वास दिला. बघा, जेव्हा माणसाला वाटतं नाही का सत्य गोष्ट आहे, माणूस ऐकतो. 18 महिन्याच्या बाळाला KM हॉस्पिटलमध्ये 18 लाख रुपये खर्च केले तिने. मी 6 महिन्यात त्या बाळाला ओके झालं पाणी पिऊन. ते बाळ आमच्या घरी पाणी पिऊन आज ते बाळ एकदम हसते खेळते आज गावी आहे. मुरलीधर जाधव, तुम्हाला वाटतं आयोनायझर वॉटर बद्दल बरेचशी माहिती आहे, तर तुम्ही पुढे आणखी 2 मिनिटं तुमचं नॉलेज ऍड करू शकताय की काय याचे रिझल्ट आहेत मिरॅकल? मी सर 4 वर्षापूर्वी मी मशीन घेतलं. अक्षरशः आम्ही त्यासाठी त्यावेळी 5 तोळं सोनं खर्च केलं. माझे वडील सप्टेंबर 2022 मध्ये 25 दिवस ICU मध्ये होते. त्यांचा BP लो झालता, प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं. 30-60 BP होते, डोळे उघडत नव्हते, 5 सलाईन होते त्यांच्या बॉडीवरती. तर 25 ते 26 दिवसांनी मी त्यांना त्या सलाईन सोबत डॉक्टरांना सांगता नाकातून ज्या नळी होती, अन्न नलिका नाकात टाकलेली, त्यामधून मी ते आयोनायझरचं पाणी मी त्यांना देत होतो दिवसातून 4-5 वेळा. आणि त्यांचा असं घसा वाजवता खरखर. तर रात्रभर आई चमच्यानं पाणी सोडत होती 5-5 मिनिटाला, आणि दिवसभर मी असं 5 ते 8 दिवस त्यांना पाणी दिलं. आहे असं ICU मध्ये आज घरी नेले. आज 3 वर्ष झालं ओके. अरे बापरे.
चमच्याने पाणी आणि सरांसाठी कशात ओतायचे? फार 5-5 सुंदर मिनिटं. रिझल्ट सांगितलाय. म्हणजे बघा आमच्या आधी सरांनी मशीन बसवलंय, अनुभव एवढा मोठा आहे आणि आता सनेजच्या मीटिंग मध्ये सनेजच्या मशीन सोबत घराघरात गोरगरिबापर्यंत मशीन पोहोचण्यासाठी मुरलीधर तुम्हाला वाटतंय का की सनेजची मशीन खरंच इंटरनॅशनल लेवलची आणि हाय क्वालिटीची मशीन आहे? एक नंबर. मी त्याचा कम्पॅरिझन केले, सगळं झालंय. आपल्याच्या सनेज मध्ये फक्त -800 ORPचं पाणी येतंय आणि सॉरी सनेजच्या ह्याच्यामध्ये -1600 ते 1800 ORPचं पाणी येतंय आणि केंगन मध्ये फक्त 800 ते 900 -ORPचं पाणी येतंय. तुम्ही डेमो वगैरे दाखवले का सर या मशीनच्या लोकांना वगैरे काही? 1000+ डेमो केलेत मी. अरे बापरे, टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं सर सगळे जेवढे पेंडिंग होते ना लोक ते सगळ्याला आयनॉयझर बसवणार आपण. 1000+ ज्याच्या घरी आता 50च्या वरची जी माणसं आहेत त्यांना आपण गिफ्ट 5 वर्ष लाईफ देतो विदाउट मेडिसिन आणि जे 50च्या आतले आहेत त्याला एक्स्ट्रा गिफ्ट 10 वर्ष लाईफ भेटेल. अरे बापरे. तर मुरलीधर जाधव सर आणि मी भेटलो दोघं. ओके. तर जेव्हा भेटले होते मला पहिल्यांदा, भेटल्यानंतर सरांचं म्हणणं होतं की ज्या म्हणजे केंगनचं मशीन आहे सरांकडं, तर सर म्हणत होते केंगनच बेस्ट आहे. आणि जाधव सर, आपल्या दोघांचं डिस्कशन झाल्यानंतर तुमचं ओपिनियन कसं बदललं, तुम्हाला काय वाटतं दोन्हीच्या कम्पॅरिझन मध्ये? तर आमचे 20 मिनिटं डिस्कशन झालं तानाय सरांच्या घरी. ओके. त्यानंतर मी एवढा पॉझिटिव्ह झालो की माझे जे क्वेश्चन होते क्वेश्चन पूर्ण क्लिअर झाले. जे प्लॅटिनम कोटेड आहे ते आपल्या मशीनला केंगन पेक्षा डबल आहे की आता तुम्ही 25-30 वर्ष लाईफ सांगताय ना, ते मशीन जर व्यवस्थित वापर केला तर ते 40 वर्ष मशीन चालेल, काय नाही होणार त्याला. फक्त त्याचा तुम्ही वापर व्यवस्थित केला पाहिजे. काय त्यांना 4 वर्षाचा अनुभव आहे आणि जे 1000 डेमो दाखवलेत आणि एक डेमोला कमीत कमी 1.5-2 तास सरांचे खर्च झाले असतील, बरोबर आहे? यस सर. ते सरांचं स्टेटमेंट हे होतं सर की 1 वर्षभर मी बघतो, 1 वर्षभर सनेजचे आयोनायझर विकू द्या, मी बघतो त्यानंतर मी विकायला चालू करतो. का तर केंगनच बेस्ट आहे. आणि जेव्हा डिस्कशन केलं, जेव्हा दाखवलं सरांना, जेव्हा सगळं टेक्निकली आम्ही बघितलं, त्यावेळेस सरांचं जाताना स्टेटमेंट होतं केंगन पेक्षा आपलं मशीन बेस्ट आहे. शुअर. मुरलीधर जाधव सर, मोठं कॉन्ट्रीब्युशन करायचं तुम्हाला, थोडं करिअर म्हणून सिरियसली घ्या आणि लोकांच्या लाईफ मध्ये पण तुमचं नॉलेजचं व्हॅल्युएशन ऍड करा. शुअर. कोणालाही काय क्वेश्चन आला तर माझा नंबर द्या, मी त्यांना एक्सप्लेन करतो, कुठेही डाऊट असेल. बरोबर. चालेल सर, मुरलीधर जाधव सरला आपल्या ऑफिस मध्ये घ्या आणि 15-20 मिनिटं कम्पॅरिझनचा एक व्हिडिओ क्रिएट करा. येस सर. ओके. चलो, सुनील सोनवणे सर बोला. येस सर, नमस्कार सर. मी शेवळे मॅडम संदर्भात थोडंसं बोलू इच्छितो की त्यांच्या मुलाला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन येतं की रिज्युनेशन प्रोसेस होते. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये -ORPचं पाणी जातं, -800 -600 1600, तर त्यावेळेस काय होतं आपल्या शरीरामध्ये रिज्युनेशन प्रोसेस होते. मॅडम आहेत का मीटिंग मध्ये ऐकायला आपल्याला? कोणाच्या टीम मध्ये आहेत त्या? आहेत मॅडम. कुठे आहेत बघा, त्यांना अनम्यूट ठेवा, माहिती ऐकतायत का बघा, त्यासाठीच बोलतायत सगळेजण आता. येस. म्हणजे ऍक्च्युली मी स्वतः केंगन युजर आहे. जसं सरांचा जसा विषय झाला की मी ऑलरेडी 3 वर्षापासून आयोनायझर युज करतोय केंगन. ओके. आपल्या आयोनायझरच्या टीम मध्ये तुम्ही, बरोबर ना सर? येस सर. तर मी ऑलरेडी रिझल्ट घेतले आणि माझ्याकडे बरेचसे असे लोक पेंडिंग आहे का ते कॉस्ट जास्त असल्यामुळे ते घेत नाहीये. तर आता मला हा सेकंड चान्स भेटलाय की मी हे मार्केट पर्यंत पोहोचू शकतो. तर मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस -ORPचं पाणी जातं तर आपल्या शरीरामध्ये रिज्युनेशन प्रोसेस होते. म्हणजे काय होतं, आपल्या पेशी नवीन पद्धतीनं जन्मतात किंवा नवीन पद्धतीनं चालू होतात. आपल्या पेशी रिज्युनेशन म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर त्यांचा जो प्रॉब्लेम आहे की मेंदूची वाढ होत नाही किंवा काही होत नाही, तर ते नक्कीच 100% सॉल्व्ह होणार याच्यामध्ये. इच अँड एव्हरी आपण शुगरचे पेशंट का टॅब्लेट्स का बंद होता की आपल्या पॅनक्रियामध्ये बीटा सेल्स नवीन पद्धतीनं पावतात, त्यावेळेस आपलं इन्सुलिन बंद होतं. अशा बरेचशा काही गोष्टी आयोनायझरच्या. तुम्ही किती डेमो दिले सुनील सर मागच्या 3 वर्षात? तर मी 100 डेमो प्लस झालेलो आहे मी आतापर्यंत. वाव, अनुभव लोक येऊ राहिलेत आणि व्हॅल्यू ऍडिशन करू राहिलेत. रिअली प्राऊड ऑफ यू सुनील सर. आणि मोठं काम करावं असं वाटतं मला, लोकांना मदत करावी राईट इन्फॉर्मेशन देऊन. येस डेफिनेटली सर. चला, आता मला वाटतंय सगळ्यांचं झालंय वाटतंय. बघा इथं मुरलीधर शेवाळे मॅडम, आजी तुमच्यासाठी 3-4 लोक एक्सपर्ट लोक बोललेत. नक्कीच आम्ही प्रेयर करतो. फक्त आपल्या हातात कर्म करणं असतं, आपल्या हातात फळं नसतात, भगवंताच्या फळं असतात सगळे. भगवंत पण म्हणतात ना, कर्म आपके हात में फल आपके हात में नाही, बरोबर ना? येस.
तर मग आता आजीसाठी मला वाटतं 3 जणांनी सांगितलंय की पाणी दिलं पाहिजे बाळाला. एक सरांनी तर सांगितलं 6 महिन्यात बाळ कव्हर होऊ शकतं. पण आम्ही हे स्टेटमेंट नाही देऊ शकत, कारण की आम्ही इथं बसलोय तर आपल्याला केअरफुली स्टेटमेंट देणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. राईट? घ्या आजीबाई घ्या. नातवाला तुम्ही मशीन घ्या, नातवाला पाणी पाजा. नातू गरजेचं आहे तुम्हाला. पणजी सर पणजी. अरे बापरे. चलो ग्रेट. तर चला क्वेश्चन पण संपलेत. मला वाटतं भरपूर क्लॅरिटी आली असेल. प्रेझेंटेशन ऐकलंय, रिव्ह्यू ऐकले तेवढे वेगवेगळ्या लोकांचे, आणि मला वाटतं क्वेश्चन आन्सर पण झालंय. तर तुम्हाला ज्यांनी आता ही मीटिंग अटेंड केली, लवकरात लवकर कसं मशीन घेता येईल, मशीन आपल्याकडे कसं येता येईल, चांगलं पाणी आपल्याला हेल्दी पाणी कसं पिता येईल, याच्यावरती इमिडिएट ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मला वाटतं इमिडिएट डिसिजन घ्या, लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा, कारण येणाऱ्या काळामध्ये त्याच्या प्राइस पण वाढू शकतात. तर मला असं वाटतं ऑलमोस्ट सर ऑलमोस्ट चान्सेस आहेत की 2 मार्च म्हणजे 28 तारखेपर्यंतच ह्या प्राइसिंग मध्ये मशीन तुम्हाला अलाउड आहेत. पुढच्या महिन्यात मशीनच्या प्राइस इन्क्रीज होऊ शकतात. छोट्या मशीनची प्राइस 20,000 आणि मोठ्या मशीनची प्राइस 30-35 हजारांनी. तर हे 90% फिक्स आहे. नाहीतर मग म्हणू नका काय आली प्री लॉन्चिंग मध्ये ही प्राइस तुम्हाला भेटू राहिली. येस. जाता जाता एकच सांगेन सगळ्यांना की आतापर्यंत जसं मशीन रिच क्लास मध्ये वापरलं जात होतं, आपण ज्या लेवलला आलोय, जिथं आणलंय मशीन 2026 इंडियामध्ये सनेज रिव्होल्युशन क्रिएट करणार आहे मित्रांनो. आपण सगळेजण मिळून एकत्र येऊन हे करूया. तर तुम्हाला मशीन घेण्यासाठी, लोकांच्या घरामध्ये मशीन बसवण्यासाठी माझ्याकडनं ESI पूर्ण टीम कडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.